परंतु तुका म्हणे आले समर्थाच्या मना, आणि मग सवासीनबाईंनी कुंकवाला नाही म्हणायचं नसतं बाबांच्या शब्दामध्ये. आणि म्हणून माझ्या वाट्याला जे काही 17 अभंग आलेले आहेत, बरोबर 7:30ला थांबणार आहे, काळजी करू नका, कारण काही येतच नाही. 1-2 मिनटं बोलतो ना अभंगाला, लगेच सुरुवात करतो. नाथ भागवतामध्ये नाथ महाराजांनी वन, उपवन आणि उद्यान असा भेद केलेला आहे. मी हे याच्याकरता काढलं की दांडेकर मामांच्या कीर्तन मालिकेमध्ये कुठंतरी असं वाचण्यात आलं की संतांचे अभंग म्हणजे ही उद्यानातली फुलं आहेत, आणि ही फुलं अशी विलक्षण आहेत की आपल्यासमोर जी फुलं दिसत आहेत पाठीमागं लावलेली आहेत, ही फुलं काही दिवसानंतर सुकतात. परंतु ही जी अभंगरूपी ओव्यारूपी फुलं आहेत ही कधी सुकत नाहीत. कुणी असं म्हणेल की महाराज तुम्ही अजून मागासलेले आहात, बाजारामध्ये न सुकणारी फुलं मिळतात आता. असं जरी असलं तरी ती जी फुलं आहेत त्या फुलांना सुगंध नसतो. आणि ही जी फुलं आहेत ही फुलं इतकी सुगंधित आहेत, एक वाक्य मी थोडं धाडसाने असं बोलल की तरुण वयामध्ये या फुलांचा वास जेवढा येत नाही तेवढा वृद्ध काळामध्ये वास जास्त येतो. म्हणजे कळू येईल अंतकाळी, तुकोबऱ्यांची जी भाषा आहे. ज्ञानदेव तुकाराम, 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 ज्ञानदेव तुकाराम. गाथारूपी ज्ञानेश्वरी रूपी जी काही उद्यान आहे याच्यातली फुलं अशी आहेत की ही सुकतही नाहीत आणि याचा सुगंध कमी होत नाही, दिवसेंदिवस वाढत जातो. भक्तीचं जसं वर्णन केलेलं आहे की मग राम नामी उपजे आवडी, सुख घडोघडी वाढो लागे. या नियमाप्रमाणे गुरुवर्य बाबांच्या संकल्पनेतून 18 वर्षापासून सुरू असलेला हा भक्ती उत्सव, बाबांना असं वाटलं असेल की लोकाला थोडंसं मनोरंजन करण्याची हौस असते. संसारातील लोक मनोरंजन करण्याकरता कुठं भेटायला जात असतात, परंतु बाबांच्या अंतःकरणामध्ये साधकांच्या विषयी असलेली कळकळ, त्या कळकळीतून बाबांना असं वाटलं असेल की मनोरंजनापेक्षा मनोभंजन होणं अतिशय आवश्यक आहे. आणि ते मनोभंजन जर कुठं होत असेल तर संतांच्या अक्षराचं चिंतन केल्याच्या नंतर आपलं मनोरंजन झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून बाबांनी आपल्याला ह्या उद्यानामध्ये आणून सोडलेलं आहे. आता कोणाला किती आस्वाद घ्यायचा आहे तो ज्याच्या त्याच्या अधिकाराचा प्रश्न आहे. नाथ महाराजांनी वन, उपवन आणि उद्यान याच्यातला भेद असा केला आहे की सगळ्या प्रकारचे वृक्ष जिथं असतात त्याला वन म्हणतात, फळांचे वृक्ष जिथं असतात त्याला उपवन म्हणतात, आणि फुलांची झाडं जिथं असतात त्याला उद्यान म्हणतात. म्हणून बाबांनी आपल्याला ह्या उद्यानामध्ये आणून सोडलेले. आता आपल्याला आपल्या बुद्धीप्रमाणे, म्हणजे मला माझ्या बुद्धीप्रमाणे मला जसं चिंतन मांडता येईल तसं मी मांडण्याचा प्रयत्न करतो. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखे नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ, मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा, सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरिनामी. तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती, ऐसे बहुता ग्रंथी बोली येले, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. अभंग आपल्या सर्वांच्या परिचितच नाही तर पाठातील अभंग आहे. या ठिकाणी सर्वच सभा समस्त साधू संतांची, महामुनी विरक्तांची अशी सभा आहे. या ठिकाणी बसलेल्या अनेक महात्म्यांनी या अभंगावर कितीतरी वेळा
चिंतनही केलेलं असेल. आपल्याला वेळेचं बंधन असल्यामुळं आपण सरळ सरळ अर्थ पाहणार आहोत. या अभंगाचा गाभा जर पाहायचं झालं तर या अभंगामधून जगद्गुरू तुकाराम महाराजांची दया आपल्याला दिसून येते. गुरुवर्य बाबा पाठामध्ये सांगत असतात की शुद्ध ब्रह्माला माया उपाधी लागली की त्याला ईश्वर म्हणतात, त्याच ब्रह्माला अविद्या उपाधी लागली की त्याला जीव म्हणतात, आणि त्या ब्रह्माला दया उपाधी लागली की त्यांना संत म्हणतात. आणि म्हणून संत महात्म्यांच्या प्रत्येक क्रियेमधून फक्त जगाचं कल्याणच आपल्याला पाहायला मिळतं. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. काल परवा आपण चिंतन ऐकलं की महात्म्याचं वर्तन कसं असतं. फळल्या तरुची शाखा सहजे भूमीशी उतरे देखा, तैसे अशेखा जीव मात्रा खालावत येते. ही भूमिका वेगळी आहे आणि या अभंगातली भूमिका थोडी वेगळी वाटते. ही भूमिका कधी आहे. एखादे वडील आपल्या मुलाला सांगत असतात हे तुझं वागणं बरोबर नाही, असं वागू नको. शेजारचा मुलगा पहा कसा वागतो, त्याच्यामुळे त्याची कशी उन्नती झालेली आहे. घरच्या लोकांचं ऐकत नसेल तर लोक गावातील कोणी प्रतिष्ठित व्यक्ती असेल त्याच्याकडे जाऊन सांगतात की आमच्या मुलाला समजून सांगा. आणि सगळ्यांनी समजून सांगितल्याच्या नंतर ज्यावेळेस मुलगा ऐकत नाही त्यावेळेस खोलीमध्ये बाप एकांतामध्ये मुलाला घेतो आणि सांगतो की आता तुझ्या पाया पडतो, पण तू असं करू नकोस. ही तुकोबरायांची या अभंगातली भूमिका आहे. अनेक वेळा सांगितलं आपल्याला तुकाराम महाराजांनी, आता माझ्याकडून अनधिकार चेष्टा होण्याची शक्यता आहे, त्या भावात शिरल्याशिवाय तसं बोलता येणार नाही, म्हणून मी तसं बोलल्यानंतर असं समजू नका की माझा तो अधिकार आहे. जगद्गुरू तुकाराम महाराजांनी तुम्हा आम्हाला सगळ्याला सांगितलं की भक्ती करा, नरदेह प्राप्त झालाय, साधना करा, चिंतन करा. अनेक पद्धतीने समजून सांगितलं. तुकाराम महाराज सांगतात की किती सांगू तरी बऱ्याच प्रकारच्या भूमिकेतून तुकाराम महाराजांनी समजून सांगितलं. आणि शेवटी तुकोबरा या भूमिकेवर आले की लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. खरं तर या प्रमाणाचं चिंतन आठवल्यानंतर असं वाटतं की तुकाराम महाराजांनी त्यांच्या पायातले घेऊन आपल्याला हाणाव एवढी पण आपली योग्यता नाही, म्हणजे माझी तरी नाही. आणि ते तुकाराम महाराज आपल्या पाया पडतात. काय सांगतात, तुम्हाला मी विनंती करतो, काय करा, करे टाळी बोला मुखे नाम. हाताने टाळी वाजवा आणि मुखाने चिंतन करा. काय मुखाने चिंतन करायचं, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विठ्ठल 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 असं मुखाने म्हणा, तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरे सोपा. कारण याच्यासारखं सुख आणि याच्यासारखा सोहळा. चिंतन खूप वाढवण्यासारखंही काही ठिकाणी सुख असतं परंतु सोहळा नसतो, काही ठिकाणी सोहळा असतो परंतु सुख नसतं. महाराज सांगतात की हा सुख सोहळा स्वर्गी नाही, म्हणून तो स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा. बरं, एवढंच नाम घ्यायचं का, असं काय नाही. म्हणे कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. प्रांजळ शब्दाचा अर्थ सरळ, हा सरळ मार्ग आहे. यानास्थाय नरो राजन्न प्रमादेत करीचित धावन निमिल्यवा नेत्रेन स्खलिन्न पतेदिह. 11व्या स्कंदामध्ये भागवतामध्ये भक्ती मार्गाचं चिंतन करताना या मार्गाने डोळे झाकून जरी आपण प्रवास केला तरी इथं अडखळून पडण्याची अजिबात शक्यता नाही. म्हणून महाराज सांगतात की हा सरळ मार्ग आहे, कोणालाही चिंतन करता येतं, कधीही करता येतं, कुठेही करता येतं आणि कसंही करता येतं. प्रमाण आपले आपले आता पाहून घ्या, वेळ कमी आहे. महाराजांना विचारलं की हे कुणी करायचं, सकळाशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरिनामे. या ठिकाणी असं काही बंधन नाही. यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळा हे अधिकार, बाळे नारी नर आदी करून वेश्याही, याच्यामध्ये सगळे झाले. महाराज सांगतात हे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये हरेर नाम नाव केवलम, कलो नास्तेव 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 गतिरन्यता. कलियुग केवल हरिगुण गाहा, गावत नर पावत हे भवतः. तुलसीदास महाराज हे सांगतात सर्वच साधू संतांनी नामस्मरणाचा आग्रह केलेला आहे. महाराज सांगतात की तुम्हाला असं वाटेल की हे जे नामस्मरण आहे कधीही करा, कुठेही करा, कोणीही करा, कसंही करा, म्हणजे याला व्हॅल्यू काय नसेल, आजच्या भाषेमध्ये याला किंमत काय नसेल, तर याचं काय सामर्थ्य आहे. तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती, ऐसे बहुता ग्रंथी बोलिले. महाराज सांगतात की नामस्मरण केल्यानंतर नामस्मरणापाशी स्वरूपता, समीपता, सायुज्यता, सलोकता या चारही मुक्ती नामस्मरणाने प्राप्त होतात. आणि हे मी माझ्या पदरचं सांगत नाही. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये पदरचं सांगण्याला किंमत नाही. एखादा वक्ता स्टेजवर आला आणि म्हणाला की मला काय वाटते ऐका, लोक म्हणतील तुला काय वाटते सांगू नको, तुकोबरा ज्ञानोबरा यांना काय म्हणायचे ते आम्हाला सांगा. आणि म्हणून महाराज सांगतात मी माझ्या पदरचं सांगत नाही. ऐसे बहुता ग्रंथी बोलिले. अनेक ग्रंथामधून हे चिंतन केलेलं आहे, सांगितलेलं आहे. म्हणून विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. बोधे बाबा एक प्रमाण म्हणायचे ज्ञानोबरायांचं. बाबांची आठवण आली म्हणून मी चालीत म्हणणार आहे. नाममाळा घे पवित्र, नाममाळा
घे पवित्र अंती हेची शस्त्र राम हा महामंत्र सर्व बाधा निवारी नाममाळा घे पवित्र. पुण्यतिथी आली बाबांची म्हणून थोडं स्मरण केलं, बाकी काय नाही. पुढचा अभंग पहा. लटके हासे लटके रडे लटके उडे लटके आपे लटके माझे लटके तुझे. इथं माझे लटके लटके तुझे असं आहे. मला माझ्या वाचनामध्ये माझ्याकडं गुलेबाबांचा गाथा आहे नित्यनेमामध्ये, त्याच्यामध्ये लटके माझे लटके तुझे असं आहे. इथं माझे लटके लटके तुझे लटके ओझे लटक्याचे लटके गाय लटके धाय लटके जाय लटक्या पे लटका भोगी लटका त्यागी लटका जोगी जगमाया लटका तुका लटक्या भावे लटके बोले लटक्या सवे. हा जो अभंग आहे या अभंगाची भूमिका मुक्त अवस्थेतली भूमिका आहे. न निरोधो न चोत्पत्तीर न च बद्धो न च साधकः न मुमुक्षु नैवै मुक्तः इत्येषा परमार्थता. या अवस्थेवरून तुकाराम महाराज इथं पाहतात. मामासाहेबांनी चिंतन असे केलेले की ठिकाणी पर्वतीवर एक मनुष्य गेला होता. काही लोकांना सवय असते, वेगवेगळ्या सवय असतात, सगळ्या सांगून वेळ घेत नाही, कमी आहे. त्या माणसाला सवय होती की काही दिसलं की लिहायचं आणि लिहिलेला कागद टाकून द्यायचा लगेच, सवय होती. तो वरती गेला होता आणि त्याने वरून खाली रस्त्यावर पाहिलं तर एक घोडा चालला होता. घोडा चाललेला त्याने पाहिला तर तो वरून पाहिल्यामुळे तो अतिशय छोटा दिसला, कुत्र्या एवढा दिसला. त्याने कागदावर लिहिलं की घोडा कुत्र्या एवढा दिसतो. त्याने कागद खाली टाकून दिला. रस्त्याने ग्रस्त चालला होता, त्याने तो कागद उचलला आणि वाचला की घोडा कुत्र्या एवढा दिसतो. तो विचार करायला लागला बहुतेक लिहिणाराच समजून जा तुम्ही. आणि वरून लिहिणाराचं पण चुकलेलं नव्हतं, खालून पाहणाराचं पण चुकलेलं नव्हतं. आपण ज्यावेळेस ती भूमिका सोडून वर जाऊ त्यावेळेस आपल्याला घोडा कुत्र्या एवढा दिसणार आहे. तसं या अभंगातली जी भाषा आहे तुकोबारायांची, तुकोबाराय सांगतात ज्ञानोबारायांच्या हरिपाठामध्ये लटिका व्यवहार सर्व हा संसार. ज्ञानोबारायांनी गंमत केली, संसारातल्या लोकांना परमार्थाला लावण्याकरता पहिल्या अभंगात हा शब्द वापरला नाही. ज्ञानोबाराय सांगतात असोनी संसारी. लोकांना वाटलं बरं आणि मग शेवटी ज्ञानोबारायांनी दणका दिला लटिका व्यवहार सर्व हा संसार. तसं या अभंगातली भाषा आहे लटके हासे लटके रडे. संसारामध्ये रडणं हसणं सगळ्या क्रिया खऱ्याच वाटतात. कुठपर्यंत खऱ्या वाटतात? जोपर्यंत स्वरूपाच्या ठिकाणी साधक जागा होत नाही तोपर्यंत. आणि तुकोबाराय त्या अवस्थेला पोचलेले, साक्षी भावाला पोचलेले आहेत. योगायोग पाहणे सांगायला याच तिथून पाहत होते तुकोबाराय. तुकोबारायांनी पाहिलं जगातली लोक लटकेच हसतात, खोटेच हसतात. लटके रडे लटकेच रडतात. लटके उडे लटक्या पे. उडे शब्दाचा अर्थ असा आहे की काही संसारामध्ये आनंददायक घटना घडल्या, अनुकूल घटना घडल्या की त्याच्यामध्ये तो उड्या मारतो. लटक्या पे, लटक्या म्हणजे लटक्या गोष्टीच त्याला काही समाधान झालं की तिथं उड्या मारतो. माझे लटके लटके तुझे किंवा लटके माझे लटके तुझे. ज्ञानोबाराय सांगतात मी माझे आणि तुझे न धरी टाकी परते ओझे भाव बळे फळती बिजे रखुमा देवीवर विठ्ठली. तर मी आणि माझं, तुकोबाराय सांगतात मी म्हणणं किंवा माझं म्हणणं हे सुद्धा लटकच आहे आणि तुझे म्हणजे तुझं म्हणणं हे सुद्धा लटकच आहे. लटके ओझे लटक्याचे. आपण जे ओझं घेतलेलं आहे संसाराचं, महाराज सांगतात की हे सुद्धा कसं आहे लटकच आहे. आणि लटक्याचे म्हणजे लटके असलेल्या संसाराचं जे आपण ओझं घेतलेलं आहे ते सुद्धा लटकच आहे. लटके गाय लटके धाय लटके जाय लटक्या पे. गाणारी मंडळी सुद्धा लटकच गातात, ध्यान करणारी मंडळी सुद्धा लटकच ध्यान करतात. लटके जाय लटक्या पे. आणि हे जे सगळं आहे लटकच कोणापाशी जाणं आहे? लटक्या पे म्हणजे लटक्याच ठिकाणी जाणं आहे. लटिका भोगी लटिका त्यागी लटिका जोगी जगमाया. लटिका भोगी, भोग भोगणारी जी मंडळी आहेत तुकोबाराय सांगतात ते सगळं लटकच आहे. लटिका त्यागी, त्याग करणारी मंडळी सुद्धा हे सुद्धा सगळं लटकच आहे. लटिका जोगी, जोगी शब्द मला वाटतं योगी शब्दाचं अपभ्रष्ट रूप आहे. तर जोगी म्हणजे योगी, हे योग करणारे सुद्धा लटकेच आहेत. आणि जगमाया, जगमाया म्हणजे हा जो काय संसार आहे, मोहमाया आहे सगळी, हे कसे आहे? हे लटकेच आहे. लटिका तुका लटिक्या भावे लटके बोले लटक्या सवे. आणि महाराजाला विचारलं हे सगळं लटकच जर आहे मग तुम्ही बोलताय हे खरंय का? नाही म्हणले मी सुद्धा लटकाच आहे. लटिका तुका आणि मी बोलतोय ते लटक्या भावे, लटक्या भावनेने बोलतोय. लटके बोले लटक्या सवे. बरं काय बोलताय? मी लटकच बोलतोय. आणि कोणाबरोबर बोलताय? लटक्यांच्या बरोबरच बोलतोय. म्हणजे साक्षी भावातून तुकाराम महाराज परमात्मा स्वरूपातून तुकोबारायांची भाषा आहे. हस्तामलकाच्या चरित्रामध्ये आपल्याला तो श्लोक नेहमी आपण चिंतनामध्ये घेत असतो की
नाहम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रा न ब्रह्मचारी न वानप्रस काय गृही वनस्तो भिक्षुर्न चाहम निजबोध रूपा. तर या अवस्थेमधून जगद्गुरु तुकोबार यांचे हे उद्गार आहेत. पुढे महाराज सांगतात, झालो म्हणती त्याचे मज वाटे आश्चर्य, ऐका नव्हे धीर वचन माझे, शिजलिया अन्ना ग्वाही दात हात, जिव्हेशी चाकता न कळे कैसे, तापलिया तेला बावन चंदन, बुंदे एक क्षण क्षितळ करी, पारखितो जाणे अंतरीचा भेद, मूढ जना छंद लावण्याचा, तुका मने कशी निवडे आपण, शुद्ध मंदहीन जैसे तैसे. आता ती अवस्था परमात्मा स्वरूपाची प्राप्त न होता मला ती अवस्था प्राप्त झालेली आहे, अशा प्रकारच्या भूमिकेमध्ये राहणारे जे साधक आहेत, खरं तर त्यांना साधक म्हणावं का नाही हा पण थोडासा प्रश्नच आहे. तर त्या अवस्थेमध्ये म्हणजे दंभ करणारे, तर मला ती अवस्था प्राप्त झाली आहे असे म्हणणाऱ्यांकरता तुकोबाराय सांगतात, झालो म्हणती त्याचे मज वाटे आश्चर्य. मला आश्चर्य वाटते म्हणणे, कारण उपनिषदामध्ये चिंतन असं आलेले की यस्या मतम तस्य मतम मतम यस्य न वेदसहा, अविज्ञातम विजानताम विज्ञातम अविजानताम. मला ही अवस्था प्राप्त झालेली आहे असं जर कोणी म्हणत असेल तर महाराज सांगतात त्याला ती अवस्था प्राप्त झालेली नाही. म्हणजे सोपं बोलायचं झालं तर मला गाढ झोप लागली या असं म्हणत असेल तर तो झोपलाय का? झोपलाच नाही. ज्ञानोबरांच्या ओवीच्या आधारे थोडंसं बोलायचं झालं तर संध्याकाळची वेळ आहे, काही पतंग किडे बसले होते आणि एकाला सांगितलं की जा म्हणे दिवे लागलेत का पाहुणे. तिथं काय तरुण किडे होते ते थोडे वळवळ करत होते, बहुतेक तरुण किडे. त्याला पाठवलं जा म्हणे पाहून या. पाहुण्या म्हणल्यानंतर तो गेला आणि पाहून आला. पाहून आल्याच्या नंतर सांगितलं की सगळीकडे दिवे लागलेत. तिथे एक वयोवृद्ध म्हातारा किडा होता, त्याने सांगितलं अजून दिवे लागलेले नाहीत. म्हणजे का लागलेले नाहीत? ज्ञानोबराय वर्णन करतात, पतंगा दीपी आलिंगन ते तर ते अशी अचूक मरण. पतंग दिव्याजवळ गेला की तिथं तो मेल्याशिवाय माघारी येतच नाही. मला काय बोलायचंय, ती अवस्था प्राप्त झाल्यानंतर आता पुन्हा सांगायला शिल्लक राहत नाही. सांगता हे नये सुख कीर्ती मुख न पुरे, आवडीने सेवन करू जीवेचे धरू जीवेचं, अशी ती अवस्था आहे. म्हणून महाराज सांगतात की यांचं हे खोटं बोलणं ऐकून मला धीर निघत नाही. ऐका नव्हे धीर वचन माझे. आणि मला धीर निघत नसल्यामुळे मी तुम्हाला सांगतोय, आपल्याला साधक अवस्थेमध्ये सावध कसं राहायचं याच्याकरता तुकोबार यांची ही कळकळ आहे. महाराज सांगतात मला हे धीर निघत नाही, हे खोटं कसं बोलतात, कारण ती अवस्था प्राप्त झाल्यानंतर सांगायची गरज नाही, ती कळून येते. कशी? शिजलिया अन्ना ग्वाही दात हात, जीवेशी चाकता न कळे कैसे. अन्न शिजलेलं आहे हे सांगावं लागतं का? सांगायची काय गरज नाही. जेवणारा जो आहे त्याने ते मुखामध्ये अन्न घातल्याच्या नंतर दाताला कळतं हे शिजले का नाही, किंवा मुखामध्ये घालण्याच्या अगोदर हाताने जर ते अन्न चाचपून पाहिलं तरी हातालाही ते कळतं शिजले का नाही. बरं, यांना दोघाला नाही कळालं, समजा काय गडबडीत असेल, मनामध्ये जर काय चाललं असेल, जिवेशी चाकता न कळे कैसे, आणि जिभेला कळत नाही का? तर अन्न शिजल्याच्या नंतर हातालाही कळतं, दातालाही कळतं, जिभेलाही कळतं, सांगावं लागत नाही. तापलिया तेला बावन चंदन बुंदे एक क्षण शीतळ करी. तापलेलं तेल आहे, ते तापलेलं तेल म्हणजे कशा करता सांगितलं तर चंदनाची परीक्षा, हे ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे, खरं आहे का खोटं आहे. खरं जर चंदन असेल, बावन कशी चंदन असेल तर एक थेंब जरी त्याचा तापलेल्या तेलामध्ये टाकला तरी तापलेलं तेल काय करतं, ते शांत करून टाकतं. याच्यावरून आपल्या लक्षात येतं की हे चंदन आहे, सांगण्याची गरज नाही. पारखितो जाणे अंतरीचा भेद, मूढ जना छंद लावण्याचा. आणि म्हणून तिथले जे पारखे आहेत, तुका म्हणे आम्ही तेथील पारखे, तुकोबाराय सांगतात. 1 मिनिटामध्ये उदाहरण सांगतो. एका माणसाकडे देवपूजेमध्ये गणपती बाप्पा आणि उंदीर होता. ते योगायोग असा होता की गणपती बाप्पा छोटा होता आणि उंदीर थोडा मोठा होता. सोनाराकडे त्याने नेलं ते मोडण्याकरता, आणि सोनाराला विचारलं की हे मोडायचे, मला थोडी पैशाची अडचणी, दिवाळी जवळ आलेली, किती देणार याचे पैसे. ती गणपती बाप्पाला त्याने पाहिलं आणि सांगितलं की गणपती बाप्पाचे 1 लाख रुपये मिळतील. बरं म्हणले उंदराचे, तर म्हणलं की उंदराचे तुम्हाला 10 लाख रुपये मिळतील. तो म्हणला तुम्ही काय मूर्ख आहेत काय, गणपतीला किंमत आहे का उंदराला किंमत आहे. त्या दुकानदाराने सांगितलं आम्ही गणपतीकडे पाहत नाही आणि आम्ही उंदराकडे पाहत नाही, आम्ही त्याच्यामध्ये असलेल्या सोन्याकडे पाहतो. मूळ जनाला आकाराची नामाची नजर आहे आणि महात्म्याला स्वरूपाची नजर आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, पारखितो जाणे अंतरीचा भेद. आतला जो भेद आहे तो पारखी लोकांनाच कळत असतो. मूढ जना छंद लावण्याचा, आणि ज्यांची विषयाकार दृष्टी आहे, संसाराकार नजर आहे, त्यांना मात्र काय लावण्याचा छंद असतो. म्हणून तुका म्हणे कशी निवडे आपण, शुद्ध मंद हीन जैसे तैसे. ज्यावेळेस कसाला लावलं जातं,
यथा चतुर्भी कनकम परीक्षते निगर्शन छेदन तापताडनैहि तथा चतुर्भी पुरुषम परीक्षते शीलेन ज्ञानेन गुणेन कर्मना. सोन्याची जशी 4 प्रकारे परीक्षा होत असते तशी तुकोबराय सांगतात की त्या अवस्थेला तो महात्मा साधक पोचलेला आहे का नाही कस लागल्यानंतर कळतं. मूढ लोकांना कळत नाही. मूढ लोक म्हणतात की वा 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 काय म्हणते उद्धारावया आम्हा हरीचा अवतार आम्हा लागी झाला स्थिर. नाथ महाराज चिरंजीव पदामध्ये बोलतात. मूळ जनाला कळत नाही म्हणून गुरुदेव बाबा सांगत असतात. अनेक वेळा वाक्य येऊन गेलं की मूर्खांचा महाराज होण्यापेक्षा ज्ञानोबरायांचं कुत्र झालेलं कधीही चांगलं. कारण मूळ लोकांना ती अवस्था कळत नाही म्हणून महाराज सांगतात की तुका म्हणे कशी निवडे आपण शुद्ध मंद हीन जैसे तैसे. ठीक आहे म्हणले मग आम्ही काय करावं. भक्ती करा म्हणे. कशी भक्ती करायची. महाराज ती वर्माची भक्ती सांगतात. हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावे माया संसाराची ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे तुका मने घालो तयावरे भार वाहो हा संसार देवा पायी. महाराज सांगतात देवाला भक्ती आवडते. चकार सांगितले वापरलेला आहे. हेची थोर भक्ती. हे चकार का वापरला कारण ज्ञानोबराय वर्णन करतात की देखे मनुष्यजात सकळ स्वभावता भजनशील. मला वाटते भक्ती शब्दाचे 2-3 अर्थ केलेले. भंजनम भक्ती भागो भक्ती अजून एक काहीतरी अर्थ आहे जी नाही भ शब्दानेच चालू होतं तिने पण भागो भक्ती भंजनम भक्ती आणि भजनम भक्ती महत्वाचंच राहिलं. हो भागो भक्ती. भाग शब्दाचा अर्थ विभाग करता आला पाहिजेत. खरं काय खोटं काय याचा विभाग करणं भागो भक्ती. भंजनम भक्ती भंजनाचं भंजन करता आलं पाहिजेत. इंद्रिय जे आपल्या विषयाकडे धावतात त्या इंद्रियांना तिथून परतवून माघारी आणता आलं पाहिजेत. आणि भजनम भक्ती भजन करता आला. भजन करणं भगवान परमात्म्याचं चिंतन करणं नामस्मरण करणं. तर अशा प्रकारची महाराज सांगतात भक्ती. ह्याची थोर भक्ती आवडते देवा. आता भक्ती करणाऱ्यामध्ये आणखी अर्थार्थी भगवान परमात्म्याने गीतेमध्ये वर्णन केलं ना. चतुर्विधा भजनते माम जना सुकृती अर्जुन आर्तो जिज्ञा सुरर्थार्थी ज्ञानीचे भरतर्षभ. भक्ती करणाऱ्याचे अनेक प्रकार आहेत पण मला वाटतं की या अभंगामध्ये वर्माची भक्ती सांगितली. भक्ती तुम्ही कोणत्याही प्रकारची करा. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम किंवा नारद भक्ती सूत्रामध्ये सांगितलेली 11 प्रकारची भक्ती घ्या किंवा शांडिल्य भक्ती सूत्रामध्ये सांगितलेली भक्ती घ्या किंवा नारद भक्ती सूत्रांनी अजून पूजादिश्वनुराग येते पाराशर्या वगैरे जे वर्णन केलेलं आहे. सगळ्या भक्तीचं जर चिंतन केलं तर सगळ्या भक्तीचं वर्म काय आहे. संकल्पावे माया संसाराची. भक्ती कुठली करतो आपण याला किंमत नाही. आपल्या अंतःकरणातली संसाराची माया किती निघून गेलेली आहे किती आपण काढून टाकलेली आहे. महाराज सांगतात ही देवाला भक्ती खूप आवडते. तुम्ही काय करता म्हणून चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अखंड मुखे नाम तुमचे वर्णावे गुण किंवा देह असो माझा भलते ठाई चित्त तुझे पायी असो द्यावे. आपण क्रिया काय करतो याला महत्व नाही. आपल्या अंतःकरणातले भाव कुठं आहे याला महत्व आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात की अशा प्रकारची भक्ती देवाला आवडते. मग काय करा. ठेवले अनंते तैसेचे राहावे चित्ती असो द्यावे समाधान. देवाने जसं ठेवले तसं राहायचं. याचा अर्थ काहीच करायचं नाही असा नाही. हो नाही तर गुरुवारी चैतन्य महाराज एक उदाहरण सांगत असतात. एक मुलगा निवांत बसला होता. काम नाही धाम नाही काय नाही. शेजारी आला म्हणे का रे काय करतो. काय नाही निवांत आहे म्हणे. अरे काहीतरी उद्योग कर. काय उद्योग करायचा. काही कर तुला वाटेल ते. त्याने काय होईल तुला पैसे मिळतील. पैसे मिळाल्यानंतर काय नाही म्हणले अजून मोठा धंदा टाक तुला अजून पैसे मिळतील. बरं म्हणले त्याने काय होईल तू तुझा स्वतःचा धंदा उभा कर मोठा. तुझ्या हाताखाली 4-2 लोक कामाला राहतील. त्याने काय होईल अजून तुझा उद्योग वाढेल. त्याने काय होईल काय नाही म्हणले मग तू बसून खाशील. तो म्हणला एवढे उद्योग करून बसून खाण्यापेक्षा आता काय उभा राहून खातो का. तसं ठेवले अनंते तैसेचे राहावे याचा अर्थ काय जसं आहे तसं राहावं असं नाही. मग वाट्याला आलेले जे काय आपलं कर्तव्य कर्म आहे ते कर्तव्य कर्म प्रयत्नपूर्वक करत राहणं. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन गीतेमध्ये जसं वर्णन केलेलं आहे त्याप्रमाणे सगळी कर्म करायची. परंतु फल मिळालं नाही किंवा जास्त मिळालं कमी मिळालं म्हणून अजिबात दुःखी व्हायचे नाही. चित्ती असो द्यावे समाधान. आपलं कर्तव्य कर्म न टाकता आपल्याला जे मिळेल त्याच्यामध्ये समाधानी राहणं म्हणजे ठेविले अनंते तैसेचे राहणे. काही चुकलं तर पुन्हा मला तुम्ही सगळे सांगाच बरं. महाराज सांगतात चित्ती असो द्यावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखाचे केवळ भोग नेते फळ संचिताचे. आणि मग संसारामध्ये अनुकूल आणि प्रतिकूल या 2 घटना येतच राहतात. कुणीही असू द्या तो. अगदी सामान्य मनुष्यापासून साधना करणारा मुक्त अवस्थेच्या जवळजवळ पोचलेला किंवा
मुक्ताला जरी त्या दृष्टीने काय घेणं देणं नसलं तरी संसाराच्या दृष्टीने त्याच्या जीवनामध्ये सुखदुःख आलेले आपल्याला दिसतातच. असं कितीही कोणतेही प्रसंग आले तरी ज्ञानोबराय वर्णन करतात ना ज्ञानेश्वरीमध्ये. ज्ञानोबराय सांगतात मग मेरू पासून थोरे देह दुःखाचे नि डोंगरे दाटिजवा परिभारे चित्त न दटे. कसाही प्रसंग जीवनामध्ये आला तरी ज्याच्या अंतःकरणाची बैठक ढासळत नाही. महाराज सांगतात की म्हणून उद्वेग शब्दाचा अर्थ चिंता. विनाकारण संसारामध्ये कारण मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण आगमापायीना हा अनित्य हा. भगवान अर्जुनाला सांगतात की हे आगमापायी आहेत, अनित्य आहेत, हे कायमस्वरूपी टिकणारे नाहीत आणि कायमस्वरूपी जातही नाहीत, ते कधी येतात कधी जातात. म्हणून एक ठिकाणी हिंदी असं वर्णन आहे की सुखदुःख दोनों रहते जिसमें जीवन है वो गाव, कभी धूप तो कभी छाव. सुखदुःख दोन्ही संसारामध्ये राहत असतात, ही सगळ्याच्याच वाट्याला येत असतात आणि म्हणून याच्याकडे आपल्याला तटस्थ भूमिकेतून पाहता आलं पाहिजेत. महाराज सांगतात की याची चिंता करू नका, भोग नेते फळ संचिताचे. या ठिकाणी आल्यानंतर ज्याचं ज्याचं जेवढं आहे तेवढं त्याला भोगावं लागतं. प्रारब्ध पहले रचा पीछे रचा शरीर तुलसी चिंता क्यों करत हे भजले श्री रघुबीर. योगशास्त्रामध्ये सूत्र आलेलं सती मुले तद्विपाका जात्यायुर भोगा. योगशास्त्र सांगतंय की आपण जन्माला येण्याच्या अगोदरच आपल्याला भोग किती मिळणार आहेत, आपला जन्म किती कधी कोणत्या जातीमध्ये होणार आहे आणि आपल्याला आयुष्य किती मिळणार आहे हे अगोदरच ठरलेलं आहे. मग अगोदरच जर ठरलेलं आहे तर मग आपण चिंता कशाला करायची. भजले श्री रघुबीर. आपण काय करायचं, फक्त चिंतन करायची, चिंता देवाकडे सोडून द्यायची. म्हणून महाराज सांगतात की आपल्याला जे फळ मिळणार आहे भोगतो न घडे संचिता वाचोनी. महाराज सांगतात की आपल्या संचितामध्ये जे आहे ते भोगल्याशिवाय संपत नाही. भोगान अवश्यमेव भोक्तव्यम कृतम कर्म शुभाशुभम. आपण केलेली कर्म आपल्याला भोगावंच लागणार आहेत. महाराज सांगतात त्याच्यामध्ये चिंता करायचं कारण नाही. मग काय करावं, तुका म्हणे घालो तयावरी भार वाहो हा संसार देवापायी. आपण एकच करायचं की परमात्म्यावर भार घालायचा आणि परमात्म्यावर भार घातल्यानंतर परमात्मा सगळं काही पाहून घेईल. आपण फक्त चिंतन करायचं. गुरुवरे चैतन्य महाराज याच्यामध्ये भागवतातल्या 3 स्त्रिया सांगत असतात या अभंगाचं चिंतन करत असताना. सुभद्रा, कुंती आणि द्रौपदी एवढंच बोलतो, विस्तार बाय असतो, पुढे चालतो मी. 3 चरणामध्ये 3 स्त्रिया, त्यांचं कीर्तन एक मी ऐकलं होतं. चला. जन्मा येणे घडे पातकाचे मूळ संचिताचे फळ आपुलिया मग वाया विन दुःख वाहू नये रुसुनिया काय देवावरी ठाऊकचे आहे संसार दुःखाचा चित्तीशीन त्याचा वाहू नये तुका मने नाम त्याचे आठवावे तेने विसरावे जन्म दुःख. जन्मा येणे घडे पातकाचे मूळ. तुकोबाराय सांगतात की आपण जे जन्माला आलो त्याला मूळ जर काय असेल तर ते आपलं पाप आहे. पापामुळे आपल्याला जन्म आहे आणि संचिताचे फळ आपुलिया. मला वाटते थोडं आपण असं केलं तर जन्मा येणे घडे पातकाचे संचिताचे फळ, पातकाचे मूळ आणि संचिताचे फळ. आपुल्या संचिताचे पातकाचे मूळ आणि फळ. आपणच केलेले जे काही कर्म आहे, मला वाटते अपरोक्ष अनुभूतीमध्ये असं वर्णन आलेलं आहे की अज्ञानी जन बोधार्थम प्रारब्ध वक्ती वै श्रुती. श्रुती प्रारब्ध सांगते. खरं तर प्रारब्ध म्हणजे काय आहे, प्रारब्ध वगैरे असं काय नाही. मग आपल्या जीवनामध्ये आपल्याला जे सुखदुःखाचे भोग येतात ते सुखदुःखाचे येणारे भोग त्याला काहीतरी नाव द्यायचं म्हणून त्याला प्रारब्ध नाव दिलेले आहे. एरवी प्रारब्ध ही संकल्पना नवीन आहे. आपणच पाठीमागे जी केलेली कर्म आहेत तीच कर्म आपल्याला पुढे भोगायला मिळतात, त्याला काहीतरी नाव द्यायचं. म्हणजे उपजया बाळाशी नाव नाही तयाशी, हे जसं आहे तसं आपण जी काही केलेली कर्म आहे ती आपल्याला पुढे भोगायला येतात, त्यांना नाव काय द्यायचं म्हणून त्याला प्रारब्ध हे नाव दिलेलं आहे. असं आचार्यांनी अपरोक्षानुभूतीमध्ये चिंतन केलेलं आहे. म्हणून महाराज सांगतात की हे आपल्याच संचिताचं फळ आहे, हे वेगळं कोणी काही नाही. याला सोपं उदाहरण जर बोलायचं झालं तर बँकेमध्ये गेला, दिवाळी जवळ आली म्हणून, आणि त्याला सांगितलं की मला पैसे पाहिजेत. मला पैसे किती पाहिजेत म्हणले 10 लाख रुपये पाहिजेत. त्याने त्याचं अकाउंट उघडलं आणि सांगितलं की तुमच्या खात्यावर फक्त 100 रुपये आहेत. आणि तो 10 लाख रुपये मागायला लागला. तो बँकेवाला माणूस सांगेल आम्ही तुम्हाला फक्त 100 रुपये देऊ शकतो, 10 लाख देऊ शकत नाही. तसं भगवान परमात्मा, मला वैद्यबाबांचे शब्द आठवले. गुरुवर वैद्यबाबा सांगायचे की ईश्वर कोणाचं वाकडं करत नाही, षटकोनी करत नाही, त्रिकोणी करत नाही, काही करत नाही. का? भगवान परमात्मा हा फक्त कर्म फलदाता आहे. आपण जी कर्म केलेली आहेत त्या कर्माचं फळ फक्त देतो. नवीन भगवान परमात्मा हे आपल्या जीवनामध्ये हस्तक्षेप करत नाही. आपलं क्षेत्र सोडून दुसऱ्या क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करायची जबाबदारी फक्त आणि फक्त माणसाने घेतलेली आहे. भगवान परमात्मा हस्तक्षेप करत नाहीत. ऐका, म्हणून महाराज सांगतात की संचिताचे फळ आपुलिया. आपण जे मागं केलेलं कर्म आहे तेच कर्म आपल्या जीवनामध्ये आपल्याला भोगायला मिळतं. मग वाया विन दुःख वाहू नये रुसुनिया काय देवावरी. आणि लोक म्हणतात की आमचं देवाने वाटोळं केलं,
आम्हाला देवाने काही दिलं नाही. एवढा सुंदर नरदेह भगवान परमात्म्याने दिला, याच्यापेक्षा अजून काय द्यायला पाहिजे देवाने. या नरदेहाची किंमत जर आपण दवाखान्यामध्ये जर जाऊन काढली, एका एका पार्टची किंमत किती किती आहे याचं चिंतन जर आपण डॉक्टर लोकांकडून काढलं, गुरुवारी बाबांकडून उद्यापासून आपण काढूयात. ऐका, काय एवढा मोठा अमूल्य अशा प्रकारचा नरदेह भगवान परमात्म्याने आपल्याला दिलेला आहे. आणि लोक काय लोक असं म्हणतात की काय देवाने आमचं चांगलं केलं नाही, रुसून या काय देवावरी. तुकोबाराय सांगतात देवावर रुसण्याचं काय कारण आहे. आपण मागं पाठीमागं पुरुषार्थ करायला कमी पडलो किंवा आता पुरुषार्थ करायला कमी पडलो आणि आपल्या पुरुषार्थामध्ये कमीपणा आल्यामुळं आपण विनाकारण देवाला नावं ठेवण्यात काय अर्थ आहे. काही अर्थ नाही. ठाऊकाची आहे संसार दुःखाचा चित्ती शीन त्याचा वाहो नये. आणि संसार म्हणजे दुःखरूप आहे, ठाऊकच आहे, माहीतच आहे. आतापर्यंत प्रमाण आपण काकड्यामध्ये तर म्हणतच आलो, संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ, हे कोणाला माहित नाही, सगळ्यांनाच माहित आहे म्हणले. आणि मग चित्ती शीने त्याचा वाहो नये. जे माहीत असतं त्याची चिंता करायची नसते, अगोदरच माहित आहे. आता आपण बहुतेक आता सगळे प्रवासच करतो, आपण रस्त्यावर खड्डे आहेत हे माहीत असल्यानंतर किती बी आपण जरी दुःख केलं की हा खड्डा नको होता, या खड्ड्यामध्ये माझी गाडी आपटतेच, मला जायला वेळच होतोय, वेळेमध्ये कितीही आपण चिंता केली तरी त्याला काही अर्थ नाही. ते आहे समोर, ते आपल्याला भोगावंच लागणार आहे. तसं आपल्याला हा संसार दुःखरूप आहे. गुरुवारी बाबांचे शब्द आहेत, मिरचीच्या बाजारामध्ये गेलं म्हणजे ठसका लागणारच आहे. तुम्ही तोंड बांधून जा नाही तर नाक बांधून जा, मिरच्याच्या बाजारात गेले की ठसका येणारच आहे. तसं संसारामध्ये आपण आलो म्हणजे संसारामध्ये आपल्याला दुःखाला सामोरं जावं लागणारच आहे. महाराज सांगतात त्याचा शीन व्हायचे कारण नाही. तुका म्हणे नाम त्याचे आठवावे, तेने विसरावे जन्म दुःख. अहो म्हणले मग एवढं जर दुःख आहे संसारामध्ये तर मग काय उपाय नाही का त्याच्यातून बाहेर निघायचा. उपाय आहे म्हणले. काय उपाय आहे. भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा, परमात्म्याचं नामस्मरण करा. त्याचा परिणाम असा होईल की दुःख सगळी विसरले जातील. कारण मनाचा स्वभाव असा आहे, या मनाचे एक निके देखली या गुढीच्या ठाया सुखे, म्हणून अनुभव सुखाची कौतुके दावीत जायचे. बरं सुख दुःख राहतात कुठं. सुख दुःख बाहेर बी राहत नाहीत. आत्मस्वरूपामध्ये तर सुख दुःखाचा संबंध नाही. म्हणजे आता गावाकडे कीर्तनामध्ये आम्ही उदाहरणाने बोलत असतो, जुने कीर्तनकार उदाहरण सांगायचे, नशा दारूत आहे का नशा माणसात आहे. नशा दारूतही म्हणावं तर दुकानातल्या बाटल्या उड्या मारत नाहीत. नशा माणसातही म्हणावं तर एवढी देवासारखे शांत माणसं बसतात. मग नशा आहे कुठं. दोघाचा संयोग झाल्याच्या नंतर नशा आहे. तसं सुख दुःख कुठं राहतात. मन एव मनुष्यानाम कारणम बंध मोक्ष यो बंधाय विषयासक्तम मुक्ते निर्विषम स्मृतः. मनामध्ये, याच्याकरता मी एक उदाहरण सांगत असतो. लग्नाच्या अगोदर पती पत्नीचा काय संबंध नसतो. मग तिकडे आजारी पडले काय, शाळेत पहिला नंबर आला काय, काही घेणं देणं नसतं. लग्न झाल्यानंतर पत्नीचं अर्ध डोकं दुखायला लागल्यानंतर या गाड्याचं फुल डोकं दुखतं, पूर्ण डोकं दुखतं. का लग्नाच्या अगोदर ती व्यक्ती नव्हती का. ती व्यक्ती होती ना. मग लग्न झाल्यानंतरच असं का व्हायला लागलं. कारण लग्नाच्या अगोदर मनाने त्याची आसक्ती धारण केलेली नव्हती. लग्नाच्या नंतर मनाने आसक्ती धारण केली. याचाच अर्थ आहे की आपलं जे मन संसारामध्ये आसक्त झालेलं आहे ते आसक्त, म्हणजे मला वाटते कबीर महाराजांकडे एक जण गेला, परमार्थ काय ते इकडचे रूप काढून इकडे लावत होते. म्हणले इधर से उखाडना और इधर लागना इसका नाम परमार्थ आहे. ते म्हणले एवढा सोपा आहे वय, आम्ही तर रोज कांदे काढतो इकडे लावतोय म्हणले. म्हणले असं नाही, संसारातली आसक्ती काढायची आणि ती परमात्म्याकडे लावायची. महाराज हे सांगतात की तुका म्हणे नाम त्याचे आठवावे. संसारातलं जे मनाने चिंतन चालू होतं ते चिंतन सोडून द्यायचं आणि परमात्मा स्वरूपाचं चिंतन करायचं. त्याने काय होईल. तेने विसरावे जन्म दुःख. त्याचा परिणाम असा होईल की इकडची आसक्ती आल्यानंतर आता ही आसक्ती आपल्याकडे डोकूनही पाहणार नाही. महाराज जरा कडकच बोलल्यासारखं लोकांना वाटलं. पुढच्या अभंगाची संगती लावायचा प्रयत्न करतो. काही लोक रागवले, काही लोक खुश झाले. बहुतेक असं होतंच, काय टाळ्या वाजवतात, काय हार घालतात, काय जरा नाक मुरडतात. महाराज सांगतात आता माझे नका वाणू गुणदोष, करीतो उपदेश याचा काही. मानदंबासाठी छळे तसे कोणा आन या चरणा विठोबाची. तुका मने हे तो ठावे पांडुरंगा, काय कळे जगा अंतरीचे. महाराज बोलत होते, लोकांना सांगत होते. त्याच्यामुळे काही लोक नाराज झाली आणि काही समाधानी झाली. महाराज सांगतात मग काही स्तुती सुमनांची उधळण करायला लागले. महाराज सांगतात आता माझे नका वाणू गुणदोष. माझ्या गुणाचं आणि दोषाचं तुम्ही वर्णन करू नका. माझ्या गुणाचंही वर्णन करू नका आणि माझ्या दोषाचे वर्णन करू नका. करीतो उपदेश याचा काय. मी जो तुम्हाला उपदेश करतोय, तुम्हाला असं वाटत असेल की वा वा आमच्या उद्धारकर्ताचे यांचा अवतार आहे, ही किती छान आहेत, ही किती चांगले आहेत. न करावी स्तुती माझी संतजनी, होईल्या वचनी अभिमान. तुकोबाराय सांगतात की तुम्ही माझ्या गुणांचं वर्णन केलं तर मला अभिमान होईल आणि माझ्या दोषांचं सुद्धा तुम्ही वर्णन करू नका. कारण दोषाचं वर्णन केलं की सामान्य बोलायचं झालं तर क्रोध येईल. खरं तर तुकोबाराय त्या अवस्थेच्या पलीकडे आहेत. काम क्रोध लोभ या ज्या अवस्था हे विकार आहेत
या विकारात तुकाराम महाराज नाहीतच, पण एक चिंतन करायचं झालं तर महाराज सांगतात की म्हणजे साधकाच्या दृष्टीने आपल्या गुणांचं कुणी वर्णन करायला लागलं की साधकाला अभिमान होण्याची शक्यता आहे आणि आपले दोष कोणी दाखवण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला क्रोध येण्याची शक्यता आहे. महाराज सांगतात की असं तुम्ही काही मनामध्ये आणू नका. मानदंबासाठी छळे तसे कोणा आण या चरणा विठोबाची. तुम्हाला असं वाटत असेल की मी यांचं वर्णन केल्याच्या नंतर हे मला पाकिट जास्त देत असतील, आपल्या भाषेमध्ये आमची व्यवस्था चांगली करत असतील, आमच्या भागात सगळीकडे कार्यक्रम देत असतील, थोडंसं आपल्या क्षेत्रात बोलायचं झालं तर असं तुम्हाला कदाचित वाटत असेल की हे मला मान देतात म्हणून यांचं वर्णन करतो. आणि काहींना वाटत असेल की हे महाराजांचं दांभिक बोलणं चाललेलं आहे. महाराजांना खरं तर ही अवस्था प्राप्त नाही. दंभ दोन प्रकारचा, नसलेलं दाखवणं याला पण दंभच म्हणतात आणि असलेलं झाकून ठेवणं याला बी दंभ म्हणतात. त्या दिवशी गुरुवारी पंडिता त्यांनी सांगितलं पंढरपूरमध्ये एका कीर्तनकारांचं कीर्तन झाल्यानंतर, तर ते म्हणले की नसलेलं दाखवणं हा पण दंभच आहे आणि असलेलं झाकणं हा पण दंभच आहे. जेवण चांगलं केलेलं असतो आणि म्हणतो गरिबाची चटणी भाकरी गोड करून घ्या. खरं तर सगळ्याच लोकांची भावना चांगली असते असं नाही. काहीला वाटत असतं की असं गोड तुम्हाला कुठं खायला मिळतं का, हा त्यातला आंतरिक भाव असतो. हो हो, म्हणून महाराज सांगतात की कुणाला असं वाटायचं असेल की मी दंभाने बोलतोय, मला मान मिळावा म्हणून बोलतोय, छडी तसे कोणा आण या चरणा विठोबाचे. तुकोबाराय सांगतात परमात्म्याच्या चरणाची आण शपथ वाहून सांगतो, मी मानासाठी आणि दंभासाठी हे बोलत नाही. तुका म्हणे हे तो ठावे पांडुरंगा काय कळे जगा अंतरीचे. हे देवाला माहिती आहे म्हणे, पांडुरंगाला माहिती आहे की मी कोणत्या भावातून बोलतोय, कोणत्या अवस्थेतून बोलतोय, हे सामान्य लोकाला कळत नाही. आता इथून पुढे 5 चरणाचं जे प्रकरण आहे ते चिंतामणी देवाच्या प्रसंगातलं हे प्रकरण आहे. 2 मिनिटांमध्ये थोडी पूर्वपीठिका सांगतो. चिंतामणी देव हे गणपतीचे उपासक, गणपतीचे भक्त होते. काल एका वक्त्यांनी सांगितलं की आपल्याकडे पंचोपासना चालतात अनादिकालापासून, सूर्याची, शक्तीची, विष्णूची, शंकराची आणि गणपती बाप्पाची, गणपतीच राहिले की गणपतीची उपासना. हे गणपतीचे उपासक होते आणि गणपतीचे उपासक होते, त्यांची भक्त मंडळी भरपूर होती. पण इकडे तुकाराम महाराजांची कीर्ती वाढलेली त्यांच्या कानावर गेली आणि बहुतेक गावात पहिलं एक दुकान असल्यावर दुसरं दुकान जर कोणी टाकलं तर पहिल्या दुकानदाराला बरं वाटत नाही. तसं थोडंसं चिंतामणी देवाचं झालं होतं. चिंतामणी देवाला वाटलं की हे आपल्यासारखेच आहेत, आपल्यासारखे जेवण करतात, आपल्यासारखे झोपतात, आपल्यासारखे गप्पा मारतात आणि आपल्यानंतर हे या ठिकाणी आले, आपल्यापेक्षाही लोक त्यांचा जास्त उदो उदो करतात. म्हणून तुकाराम महाराजांना त्यांनी एक दिवशी बोलून घेतलं, महाराज आमच्याकडे भेटायला याल का. महाराज म्हणले काय अडचण नाही. तुकोबराय गेले. गेल्याच्या नंतर तुकाराम महाराजांना त्यांनी विचारलं खाजगीमध्ये, सगळं सारखंच आहे म्हणले आपलं आणि लोक तुमचे एवढं कौतुक कसं काय करतात. महिपती बाबांनी चरित्रात गोड वर्णन केलेले. आणि तुकाराम महाराजांना दोघं एकांतातच होते. महाराज म्हणले पाहायचं का. तुकाराम महाराजांनी एक वेळा घेतला आणि आपलं शरीर फाडून दाखवलं. आतमध्ये हाडं नाहीत, रक्त नाही, मांस नाही, काय नाही, कापसासारखं काहीतरी होतं पण तो कापूसही नव्हता. कारण तुका भासला मानवी देहधारी मानवी वेशधारी परिहा लीला विग्रही निर्विकारी सोये श्री हरी व्यापको सर्व जीवा तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा. तुकोबराय संत महात्मे आणि भगवान परमात्मा, मला वाटते रामस्य नाम रूप लीला धाममचे येत चतुष्टयम प्राहु साक्षात सच्चिदानंद विग्रहम, अशा प्रकारचे चिंतन आहे. भगवान परमात्म्याचं स्वरूप जरी आपल्यासारखं दिसत असलं तर ते पंचभौतिक नाही. तुकोबराय सुद्धा परमात्म्याचं स्वरूप आहेत आणि म्हणून तुकोबरायने ते दाखवलं. आणि एके दिवशी मग त्यांना असं वाटलं की गणपतीचा उत्सव जवळ आलाय, तुकाराम महाराजांना जेवायला बोलवावं. तुकाराम महाराजांना निमंत्रण दिलं. महाराजांना निमंत्रण दिल्यानंतर महाराजांनी पाहिलं थोडं वातावरण आणि महाराजांच्या लक्षात आलं की यांना त्यांच्या साधनेचा थोडा दंभ झालेला दिसतोय. आणि ते पूजा करत बसलो होते चिंतामणी देव. तुकाराम महाराज आले, बाहेर बसले वाट पाहत. तर हे पूजा करत होते. असं ऐकलंय ज्येष्ठांच्या मुखातून की पूजा झाल्यानंतर ते थोडं ध्यान लावून बसायचे. ध्यान लावता लावता त्यांनी परमात्म्याची मूर्ती ध्यानामध्ये आणली आणि ध्यानामध्ये आणल्यानंतर सगळ्या मूर्तीचं निरीक्षण करताना गणपती बाप्पाच्या गळ्यातला जो हार आहे त्या हाराकडे त्यांचं लक्ष गेलं ना. हाराकडे लक्ष गेलं, त्या हारातलं एक फूल सुकलेलं दिसलं. हारातलं फूल सुकलेलं, ते ध्यानाला बसलेले होते. हारातलं फूल सुकलेलं पाहिलं आणि असा काय त्यांना राग आला. राग आल्याच्या नंतर मनातच चिंतन चालू झालं आणि जो माळे त्यांच्याकडे कामाला होता त्या माळ्याला त्यांनी असं ठरवलं की उद्या जाऊन ह्या माळ्याची थोडी हजेरी घ्यायची, थोडंसं त्यांना खवळायचं, थोडंसं त्यांना त्यांच्या कार्याची जागृती करून द्यायची, असा भाव त्यांच्या मनामध्ये आला. आणि ध्यान झाल्यानंतर बाहेर आले तर तुकोबराय बसलेले. जय हरी, रामकृष्ण हरी. कधी आले. तुकाराम महाराजांनी सांगितलं तुम्ही ज्यावेळेस ठरवलं की माळ्याला थोडंसं खवळायला जायचं त्याच वेळेस मी आलोय.
असं म्हटल्याच्या नंतर ते थोडे चमकले. बाकीच्यांच्या लक्षात आलं नाही. बाकीचे म्हणले हे असं काय म्हणतायत, हे इथं बसले, ते आत बसलेले होते, आणि हे माळ्याला खवळायला जायचे ह्याने ठरवले, ह्यांना काय माहिती. पण त्या चिंतामणी देवाच्या लक्षात आलं. लक्षात आल्याच्या नंतर म्हणले ठीक आहे, काय नाही, असा असा आमच्याकडे कार्यक्रम आहे, हे सगळे भाविक भक्त आलेले आहेत, तर मला असं वाटलं तुम्ही यावं, आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. आलाच आहात तर आता आपण सगळे जेवायला बसू. म्हणले काय अडचण नाही, जेवायला बसू म्हटल्याच्या नंतर महाराज म्हणले जेवायला बसायची काय अडचण नाही, पण माझी एक इच्छा आहे. इच्छा आहे म्हटल्याच्या नंतर यांना वाटलं की तुम्ही महाराजांना तुम्ही मागता. रात्रीच आपण मागणीचं चिंतन ऐकलं. हो, मागता तुम्ही. महाराज म्हणले मला मागायचं काहीच नाही. बरं तुम्ही देण्याकरता समर्थ नाहीत असं नाही, तुमचं सामर्थ्य काय आहे. वांझा गायी दुभती, पुढचा अभंग. वांझा गायी दुभती देवा ऐशी तुझी ख्याती, ऐसे मागत नाही तुझ चरण दाखवावे मज. चातक पाखरू त्यासी वर्षे मेघधारू, पक्षी राजहंस अमौलिक मोती त्यास, तुका मने देवा कागा खोचलाशी जीवा. तुमचं सामर्थ्य असं आहे, म्हणजे चिंतामणी देवांचं तुकोबराय सांगतात, वांझा गायी दुभती देवा ऐशी तुमची ख्याती, तुझी ख्याती. तुमची ख्याती अशी आहे की वांझ गायीला सुद्धा तुम्ही दूध आणू शकता, अशा प्रकारची सिद्धी तुम्हाला प्राप्त आहे. मी तुम्हाला असं काय मागत नाही, ऐसे मागत नाही तुझ, माझं मागणं एकच आहे, चरण दाखवावे मज. मला असं म्हणायचं की तुम्ही गणपती बाप्पाला सुद्धा जेवायला आणा. गणपती बाप्पाचे चरण पाहण्याची माझी इच्छा आहे. माझं एवढंच मागणं, माझं मागणं तुम्हाला दुसरं काही नाही. बरं कशाप्रमाणे माझं मागणं आहे त्याच्याकरता उदाहरण देतात. चातक पाखरू त्यासी वर्षे मेघधारू. चातक नावाचा जो पक्षी आहे, पाखरू आहे, ते फक्त पावसाचंच पाणी प्राशन करून आपलं जीवन व्यतीत करणारा तो पक्षी आहे. महाराज सांगतात की त्या चातकाची समुद्राच्या जवळ जरी असलं तरी समुद्राचं पाणी पित नाही, नदीच्या जवळ असलं तरी नदीचं पाणी पित नाही, कुठलंच बाकी पाणी पित नाही. त्याला समुद्राच्याच पाण्या त्या पावसाच्याच पाण्यावर त्याचं जीवन असतं. तसं तुकोबाराय सांगतात मला बाकी काही नको, न लगे मुक्ती आणि संपदा. थोडं इकडे लावून घेऊ आपण ते. मला काय द्या, मला फक्त चरण दाखवाय मज. पक्षी राजहंस अमोलिक मोती त्यास. राजहंस नावाचा जो पक्षी आहे त्याचा चारा, राजहंसा चारा मोती याचा, त्याला मोती फक्त चालतात, बाकी त्याला काही चालत नाही. तसं माझी अपेक्षा एवढीच आहे, हेच दान देगा देवा. माझं एवढंच मागणं आहे, चरण दाखवावे. तुका म्हणे देवा कागा खोचलासे जीवा. आणि असं म्हटल्याच्या नंतर त्यांचा चेहरा थोडा गोरा मोरा झाला. चेहरा त्यांनी खाली टाकला. आतापर्यंत ते जे बाहेर आले होते ते आयुष्यात आले होते. बघा मी गणपतीची उपासना करतो, तर माझ्याकडे एवढं भक्त मंडळ आहे, म्हणजे ज्याला ग म्हणतात, आपली मराठी भाषेलाच खतरनाक आहे, ज्याला ग म्हणतात म्हणजे अभिमान. तर अभिमानाने असे बाहेर आलेले होते. त्यांना वाटत होतं की तुकाराम महाराजांना दाखवावं की आपलं वैभव काय आहे. एवढी भक्त मंडळी आपल्याकडे येतात, असा असा माझं प्रस्त आहे. आणि तुकाराम महाराजांनी त्यांना पहिल्याच अभंगामध्ये आउट करून टाकलं, पंक्चरच केलं. खाली बघायला लागले, कागा खोचलाशी जीवा. देवा तुम्ही असे का खोचले. तुकोबारायांना वाटलं की ह्यांना आपल्या बोलण्यापासून थोडं वाईट वाटलेलं दिसतंय. आणि मग तुकाराम महाराज सांगतात, परते मी आहे सहजची दुरी, वेगळे भिकारी नामरूपा, नलगे रुसावे धरावा संकोच, सहजते नीच आले भागा, पडले ठाई उच्चिष्ट सेवावे, आर्ततेचे देवे केले ऐसे, तुका म्हणे तुम्ही आम्हाजी वेगळे, केले ते निराळे द्विज देवा. तुकोबाराय सांगतात तुम्ही असं वाईट वाटून घ्यायचं कारण नाही. माझी आणि तुमची कुठं बरोबर होईल का. मी कसा आहे, परती मी वेगळा आहे, आणि सहजची दुरी तुमच्यापासून मी खूप दूर आहे, वेगळा आहे. म्हणजे वेगळे भिकारी नामरूपा. माझं नाव जे आहे, माझं रूप जे आहे, म्हणजे महाराज सांगतात की तुमचं जेवढं जगामध्ये नाव आहे तेवढं माझं नाही. तुमचं जसं रूप आहे याचा अर्थ असा केलेला आहे गाथ्यामध्ये की मी कनिष्ठ जातीमध्ये जन्माला आलेलो आहे, तुम्ही उंच जातीमध्ये जन्माला आले, तुम्ही ब्राह्मण आहात, मी या ते शूद्र वैश्य केला व्यवसाय, माझा असं जन्म आहे. म्हणून नलगे रुसावे धरावा संकोच, सहजते नीच आले भागा. असं जरी असलं तरी सुद्धा माझ्या भागाला जे आलेले त्याला मी रुसत नाही. आपल्या वाट्याला जे कर्म आले त्याला माणसाने रुसायचं नसतं, ते निष्ठेने करायचं असतं. महाराज सांगतात नलगे रुसावे धरावा संकोच, त्याच्यामुळे तुम्ही रुसायचं कारण नाही. मी हिन जातीत जन्माला आलो म्हणून मीही रुसत नाही, आणि मी तुम्हाला काय असं बोललो म्हणून तुम्ही रुसायचं कारण नाही. तुम्ही संकोच अजिबात बाळगू नका. सहजते नीच आले भागा, हे सहज आहे. गीतेमध्ये वर्णन केलं ना, सहजम कर्म कौंतेय, हे आपल्याला सह म्हणजे सहजायती ती सहजा, जन्माबरोबर आपल्या बरोबर जे आलेले त्याला सहज म्हणतात. महाराज सांगतात की हे सहज मला आले, त्याच्यामुळे मी रुसत नाही, संकोच धरत नाही, तुम्ही तसं वाईट वाटून घेऊ नका. पडिले ठाई उच्चिष्ट सेवावे, आर्ततेची देवे केले असे. पडिले ठाई उच्चिष्ट सेवा, माझी फक्त अपेक्षा एवढी की संतांच्या दारामध्ये तिथं उष्ट आपल्याला खायला मिळावं. तुका म्हणे शेष घेईन किंवा सेवेनं आवडी,
वचनन मोडी बोलेले ते. संतांच्या घरचं उष्ट आपल्याला खायला मिळावं एवढीच माझी अपेक्षा आहे आणि तेचे अर्थ देवे ऐसे केले. आणि देवाने माझं ते ऐकलेले आणि मला संतांच्या संगतीमध्ये आणून ठेवलेले. तुका म्हणे तुम्ही आम्हाजी वेगळे केले ते निराळे द्विजदेवा. आणि तुम्ही आमच्यापेक्षा वेगळे आहात, तुम्ही श्रेष्ठ आहात. तीर्थावळीमध्ये का समाधीमध्ये आलं बरं, तीर्थावळीमध्ये आहे. आचार प्रथम ब्राह्मणांचा धर्म, शौच नित्य नियम सत्यवाणी, तप शमदम भूतदया पूर्ण, अखंड अनुसंधान स्वस्वरूपी, स्नान संध्या जप होम अध्ययन विधी, देवतार्चन सिद्धी करून भावे, वैश्वदेव आणि अतिथी पूजन, नव्य ब्रह्मयज्ञ आवश्यक, संपादोनी हे विधे सारावे स्नान, यावरील श्रवण पुराणांचे. असं तुमचं जीवन आहे ब्रह्मवृंदांचं. ज्ञानोबराय वर्णन करतात ज्ञानेश्वरीमध्ये की जे भूतळीचे देव, ज्ञानोबराय सांगतात की तुम्ही भूतळीचे देव आहात, त्याच्यामुळे तुम्ही असं वाईट वाटून घेऊ नका. पण एक काम करा म्हणे, काय करा, चिंतामणी देवा गणपतीशी आणा. तुकाराम महाराजांनी असा गुद्दा मारला शालेतून, एवढं त्यांना टोकावर नेऊन ठेवलं पण मुद्दा सोडला नाही. तुकोबाराय सांगतात चिंतामणी देवा गणपतीशी आणा, करवावे भोजना दुजे पात्री, देव म्हणती तुकया एवढी कैची थोरी, अभिमाना भितरी नागवलो, वाड वेळ झाला शिळे झाले अन्न, तटस्थ ब्राह्मण बैसले ती, तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते, आणि न त्वरित मोर्याशी. चिंतामणी देवा एक काम करा ना म्हणे, काय, लवकर गणपती बाप्पाला जेवायला घेऊन या. का, ही जी पात्र वाढलेली आहेत, करवावे भोजना दुजे पात्री, तुमच्या शेजारी जे पात्र वाढलेले गणपती बाप्पाचं त्याच्यावर त्यांना आणून बसवा. आणि मग देव म्हणायला लागले, देव म्हणजे चिंतामणी देव, देव म्हणते तुकया एवढी कैची थोरी, अभिमाना भितरी नागवलो. आणि मग एवढं सगळं तुकाराम महाराजांचं त्यांनी वरच्या अभंगातलं वर्णन ऐकलं. आपल्याला एवढं त्यांनी हरभऱ्याच्या झाडावर नेलेले चिंतामणी देवाच्या लक्षात आलं आणि चिंतामणी देवाचा अभिमान गळून गेला. आणि म्हणतात महाराज तुकोबराई तुकया माझ्याकडे एवढं सामर्थ्य नाही. का, अभिमाना भितरी नागवलो. आणि अभिमान असा आहे की आपण नेमकं कोणत्या अवस्थेत हे आपल्याला कळू देत नाही. 2 मिनिटात आंबा असतो, आंबा ज्ञानोबरांच्या ओवीच्या आधारे उदाहरण सांगतो. आंबा खात असताना आंब्याच्या 2 गोष्टी काढून टाकाव्या लागतात, आंब्याची कोय आणि आंब्याची साल. कोय काय करते, दुसऱ्या झाडाला जन्म देते. आणि साल काय करते, साल आतलं फळ कसं हे कळू देत नाही. आपण एवढ्या दुर्दैवी जगात जन्माला आलोय, आपण पिकलेली फळं खात नाही, पिकवलेली फळं खातो. त्याच्यामुळे बाजारातून आणताना जरी पिवळी फळं आणली तरी आत कच्चीच असतात. ऐका, तैसा कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफलाचा आस्वादू, या दोहीचे नाव बंधू कर्माचा के. ज्ञानोबराय बोलतात तसं कर्मफलाची आसक्ती म्हणजे वासना आपल्याला पुन्हा जन्म देते. आणि कर्तृत्वाचा मध म्हणजे अभिमान, मी याच्याकरता ही ओवी काढली. अभिमान काय करतो, आतलं फळ कच्चं आहे का किडलेलं आहे का सडलेलं कळू देत नाही. तसा आपला जो अभिमान आहे तो आतला आपला असलेला अभिमान, तो आपल्याला आपली साधना योग्य दिशेने चालली का चुकीच्या दिशेने चाललेली, आपण नेमकं कोणत्या पायरीवर आहेत हा आपल्याला अभिमान कळू देत नाही. चिंतामणी देवाची अवस्था ही आहे, अभिमाना भितरी नागवलो. काय केले अभिमानी छळन बुद्धी, असे एक प्रमाण आहे. वेदशास्त्र पठने बहिर्मुख वचने केली अभिमानी छळन बुद्धी. महाराज सांगतात की माझं असं झालेलं आहे. तुकोबाराय सांगतात वाढ वेळ झाला शिळे झाले अन्न, तटस्थ ब्राह्मण बैसले ती. खूप उशीर झालेला आहे, अन्न शिळं व्हायला लागलं. खरं तर जेवायला बसल्यानंतर चैतन्य महाराज गुरुवरे चैतन्य महाराज सांगत असतात अन्न वाढून नंतर आपण यायचं नसतं, आपण बसल्यानंतर अन्न यायचं असतं. त्याचं कारण काय आहे, अन्नाला आपण ब्रह्म म्हणतो, ब्रह्मार्पणम ब्रह्मवीर आपण ब्रह्म म्हणतो. आणि ब्रह्माला तिथं आणून ब्रह्माला आपली वाट पाहायला लावणं हे चुकीचं आहे. आणि दुसरं म्हणजे युक्तिवाद असा आहे की ताजं ताजं खायला मिळतं आपण बसून नंतर आल्यानंतर. म्हणून महाराज सांगतात की शिळे झाले अन्न, तटस्थ सगळे हे ब्राह्मण बसलेले आहेत. तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते आणि न त्वरित मोर्यासी. आणि मग चिंतामणी देव म्हणले माझ्याच्याने ते हे शक्य नाही, तुम्हाला जर आणता येत असेल मग तुकोबाराय सांगतात की देवा तुमच्या सुकृते म्हणजे तुमच्याच पुण्याईने मी हे काय करेन आणेन. गोवर्धन लीलेचं वर्णन करताना तुकोबारायचं वर्णन केलेलं आहे की काय मागं तुम्ही तप केलं होतं त्या तपाच्या जोरावर मी गोवर्धन पर्वत उचललेले असे देवाचे तिथं उद्गार आहेत. चला वेळ होत चाललेला आहे. महाराज सांगतात की तुमच्याच पुण्याने मी परमात्म्याला घेऊन येईल. मग झालं, सगळे जेवायला बसले. भोक्ता नारायण लक्ष्मीचा पती म्हणून प्राणाहुती घेतली. या देव आले, गणपती बाप्पा आले, सगळे जेवायला बसले. तिथून पुढची प्रक्रिया भरता आणि भोक्ता करता आणि करविता आपण सहजता पूर्ण काम विश्वंभर कृपादृष्टी संभाळीत प्रार्थना करीत ब्राह्मणांची कवळो कवळी नाम घ्यावे गोविंदाचे भोजन भक्तांचे तुका म्हणे. भोक्ता नारायण लक्ष्मीचा पती म्हणून प्राणाहुती घेतली. सगळे त्या ठिकाणी जेवायला बसली आणि बसल्याच्या नंतर त्यांनी काय म्हणून जेवायला सुरुवात केली, भोक्ता नारायण. हे सगळं भोगणारा कोण आहे, तोच आहे.
लक्ष्मी, तो म्हणजे लक्ष्मीचा पती, लक्ष्मी ज्याची पत्नी आहे असा असलेला तो परमात्मा. म्हणून सगळ्यांनी काय केल्या, प्राणाहुती घेतल्या की आम्ही हे काय करत नाही, तो सगळं भोगणार आहे. भरता आणि भोगता, करता आणि करविता, आपण सहजता पूर्ण काम. भरता म्हणजे या सर्व विश्वाचं भरण पोषण करणारा. भोगता सगळे जे काय भोग आहेत, निळोबारांची गोळण आहे ना, निळोबारा असं वर्णन करतात की ऐसा भोगुनिया माझ्या मी पानाचा कोरोनी फराळ, उरले खावयाशी बैसला सकाळ. तर अशा प्रकारचा हा जो भोगता आहे तो सगळं तोच भोगणार आहे, तोच सगळं करणार आहे. आणि करविता, मला वाटतं हे प्रयोजक क्रियापद याला म्हणतात, की करून घेणारा सुद्धा तोच आहे. आपण सहजता पूर्ण काम. आपण कसं आहे, आपण म्हणजे भगवान परमात्मा, तो सहज आहे, पूर्ण काम आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते, असं तो पूर्ण आहे. विश्वंभर कृपादृष्टी सांभाळीत. आणि मग आता पंक्तीला गणपती बाप्पा आले होते तसे पांडुरंगाला सुद्धा आणलेलं होतं. मग हे दोघं जण विश्वंभर, विश्वाचं भरण पोषण करणारा, विश्वंभरती असो विश्वंभरा, विश्वंभर बनती माझ्या स्वामी ते पोषिते विश्वाते, नामदेव महाराजांचं प्रमाण. म्हणून या तर तो परमात्मा सगळ्याला सांगत होता, कृपादृष्टीने सगळ्याला पाहत होता, सांभाळणारा परमात्मा प्रार्थना करीत होता की सगळ्यांनी सावकाश जेवा, पोटभर जेवा. खरं तर सावकाश शब्दाचा अर्थ आहे स अवकाश, पोटामध्ये जागा ठेवून जेवा, हो सावकाश जेवा. परमात्मा सांगत होते, कवळो कवळी नाम घ्यावे गोविंदाचे, भोजन भक्तांचे तुका म्हणे. आणि प्रत्येक घासाला, कवळ म्हणजे घास, प्रत्येक घासाला तुम्ही परमात्म्याचं नाम घ्या. परमात्म्याचं नाम गेल्यानंतर तो एक यज्ञ होतो. राम म्हणता रामाची होजे, त्याच्या नाही दुसरे काही बघा, राम म्हणता वाटचालीमध्ये एक प्रमाण आलेले, राम म्हणे ग्रासोग्रासी तोची जेवीला उपवासी. महाराज सांगतात की प्रत्येक घासाला परमात्म्याचं नाव घ्या, असं केल्यानंतर भोजन भक्तांचे तुका म्हणे. अशा प्रकारे भक्ताचं भोजन होत असतं. आणि तुकोबराय शेवटी सांगतात, माझा स्वामी तुझी वागवितो लाथ, तेथे मी पतित काय आलो, तीर्थे तुमच्या चरणी झाली निर्मळ, तेथे मी दुर्बळ काय वानो. तुका म्हणे तुम्ही देवा द्विजवंद, मी तो काय निंदहीन याते. आणि सगळं झाल्यानंतर मग चिंतामणी देवाला वाटलं की काय तुकोबराय तुमचं सामर्थ्य, मी एवढी उपासना करतोय तरी देवाला आणण्याचं सामर्थ्य माझ्यात नाही, तुम्ही आणलं. तुकोबरायांना वाटलं की हे विनाकारण माझी स्तुती करायला लागले. तुकोबराय सांगतात, माझा काय अधिकार आहे, माझा स्वामी तुझी वागवितो लाथ. माझा स्वामी म्हणजे भगवान परमात्मा, विष्णू परमात्मा. तू काय करतो, तुझी वागवितो लाथ. तुझी म्हणजे भृगु ऋषीची. म्या लक्ष्मी डावलूनी केली पर्वती, फेडोनी कौस्तुभ घेतला हाती, ओढविली वक्षस्थळाती वाखाती चरणराजा. तर 3 देवांची परीक्षा घेताना तो प्रसंगही लांबवत नाही, पुढे चालतो. तुकोबराय सांगतात, माझा स्वामी तुमची लात वागवतो, तिथं माझं काय, मी कोण आहे, तिथे मी पतित काय आलो, माझा काहीच अधिकार नाही. तीर्थे तुमच्या चरणी झाली निर्मळ, तेथे मी दुर्बळ काय वानो. सगळी तीर्थ या ठिकाणी तुमच्या चरणाजवळ येतात आणि निर्मळ होतात, तिथं माझं काय सामर्थ्य आहे, मी दुर्बळ आहे, माझ्या ठिकाणी असं कुठलंच बळ नाही. तुका म्हणे तुम्ही देवा द्विजवंद्य, मी तो काय निंदहीन याते. तुम्ही ब्राह्मण आहात, तुम्ही श्रेष्ठ आहात आणि मी हीन जातीत जन्माला आलेले, माझ्याकडे एवढा कुठलाही अधिकार नाही. इथं हे प्रकरण संपत आहे. वंदिले वंदावे जीवाचे साठी किंवा बरी तुटी आरंभीच, स्वहिताची चाडते ऐकार हे बोल, अवघेचे मोल धीरा अंगी, सिंपिले ते रोप वरी वरी बरे, वाळलिया पुरे कोंभ नये, तुका म्हणे टाकी घाये देव पण, फुटले या जन कुलापोसी. या अभंगाचा भाव म्हणजे इथला अर्थ वाचल्याच्या नंतर थोडं असं वाटतंय की परमार्थाची साधना करायला लागलेला जो साधक आहे, त्या साधकाला मध्ये जर साधना सोडायची इच्छा झाली तर त्याने ती सोडू नये, म्हणजे धीर देतात तुकोबराय. वंदिले वंदावे जीवाचे साठी किंवा बरी तुटी आरंभीज. देव, गुरु, संत म्हणजे एक मन आहे व्यवहारामध्ये, पाणी पिना छान के, गुरु करना पेहचान के. एक तर तुकोबरायांचा भाव या अभंगातला असा वाटतो की तुम्ही त्या ठिकाणी श्रद्धा ठेवा की तुम्हाला पुन्हा तिथून श्रद्धा काढवावी वाटू नये. आपण बाहेर फिरतो, बाहेर बरीच लोक भेटतात, महाराज माळ घाला ना, आम्ही म्हणतो तुमच्या गळ्यात माळ आहे ना, खरं तर माळ आपण घालत बी नाही, पण लोक म्हणतात महाराज ज्याच्याकडून माळ घातली ते बिघडले आता, असे बरेच लोक बोलतात. हो, म्हणून तुकोबरायांचा हा भाव आहे की तुम्ही ज्यांच्या ठिकाणी श्रद्धा ठेवणार आहात, वंदिले वंदावे जीवाचे साठी किंवा बरी तुटी आरंभीच म्हणजे सुरुवातीलाच त्यांच्यापासून लांब राहिलेलं बरं. हो, पुन्हा तुम्हाला जर वाटलं की तुका म्हणे येथे काहीतरी आहे, ते प्रमाण गात्यात नाही, इथं काहीतरी अडचण आहे, असं जर तुम्हाला अगोदरच कालचा प्रसंग सांगतो. काल एका ठिकाणी काल्याचं कीर्तन करायचा योग आला. तो माणूस ज्ञानेश्वरी वाचतो, गाथा वाचतो, भागवत वाचतो, सगळं वाचतो, पण तो म्हणतो महाराज मला अजून माझ्यावर प्रभाव पडन असा कोणी महाराजच भेटला नाही.
त्याच्यामुळे त्यांनी माळ घातलेली नाही. माळ नाही पण सगळं गाथा वाचतो, ज्ञानेश्वरी वाचतो, सगळं करतो सगळं, पण माळ नाही घातली का? म्हणजे असा वक्ताच मला अजून दिसला नाही की मी ज्याच्यामुळे प्रभावित होईल. तुकोबाराय सांगतात की तुम्ही अगोदरच काय करा, अगोदरच शोधा नीट. वंदिले वंदावे जीवाची येसाठी किंवा बरी तुटी अगोदरच लांब राहिलेलं बरं. स्वहिताची चाड ते ऐका हे बोल, अवघेची मोल धीरा अंगी. आणि ज्यांना आपलं स्वतःचं हित करून घ्यायचंय तुकोबाराय सांगतात त्यांनीच ऐका. स्वहिताची चाड ते ऐका बोल, ज्यांना आपलं स्वतःचं कल्याण करून अवघेची मोल धीरा अंगी. परमार्थामध्ये धीर खूप महत्वाचा आहे. हो, उथळ पाण्याचं इथं काही चालत नाही, धीर पाहिजे. हो, साधना किती काळ करायची, साधना किती काळ करायची हा प्रश्नच चुकीचा आहे. साधनाच करत राहायचं, साधनाच करत. तुकोबाराय सांगतात आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊन पुन्हा पुन्हा हेच करू. काय उपजोनी यापुढती येऊ, काला खाऊ दही भात, किंवा काय घेईन मी जन्म याचसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. साधना किती काळ करावी हा प्रश्नच मला तर चुकीचा वाटतो. साधनेतच माणसाने आपलं आयुष्य घालावावं. काय वेदांताचं चिंतन करत असताना जाग झाल्यापासून झोप लागे असुते रामृते कालत नेत वेदांत चिंतया. तर जाग झाल्यापासून झोपेपर्यंत नाही, मरेपर्यंत चिंतनामध्ये आपला काय गेला पाहिजेत, काळ गेला पाहिजेत. म्हणून इथं धीर पाहिजे. तुका म्हणे येथे धीरची कारण असं पण एक प्रमाण आहे वाटतं. सिंपले ते रोप वरी वरी बरे, वाळलिया परे कोंब नाही. रोप लावल्यानंतर त्याला सतत जर पाणी टाकलं तर ते रोप चांगलं येतं, आणि ते जर वाळून गेलं तर नंतर पुन्हा तुम्ही शिंपडलं तरी त्याचा काहीच फायदा होत नाही. म्हणून तुका म्हणे टाकी घाई देवपण, फुटले या जनकुलापसी. म्हणून देवपण जर प्राप्त करायचं असेल, परमात्मा स्वरूपाला जर प्राप्त व्हायचं असेल तर महाराज सांगतात की दगडाला मूर्ती स्वरूपामध्ये जाण्याकरता तो कारागीर काय करत असतो, त्याच्या छातीवर बसतो, टाकी घेतो, घन घेतो, त्याने भरपूर ठोके घालतो. त्याच्यातून जर ती मूर्ती वाचली तर ती मूर्ती आता सगळे त्या मूर्तीवर काय करतात, सगळेजण मस्तक ठेवतात. एरवी काय करतात, फुटलिया जन कोलापोसी सकाळ सकाळ त्याचा वापर करतात. आम्हा विष्णुदासा ह्याची भांडवल, अवघा विठ्ठल धनवित्त, वाणी नाही घ्यावी आपल्या हाते करुणिया चित्ते समाधान. तुका म्हणे द्रव्य मिळविले मागे, हे तो कोणा संगी आले नाही. महाराज सांगतात की आमचं भांडवल काय, आमचं धन काय आहे, साधना करणाऱ्या साधकाचं धन काय असलं पाहिजेत हा भाव तुकोबारायातून सांगतात की आम्हा विष्णुदास हेची भांडवल, आमचं भांडवल हे आहे काय, अवघा विठ्ठल धन वित्त. धन आमचं वित्त, मला वाटतं की वित्त म्हणजे पैसा घ्यावा, आणि धन म्हणजे मग बाकीचं सगळं घरं गाड्या जमिनी अमकं तमकं हे सगळं त्यामध्ये लावून घ्यावं. तर अवघा विठ्ठल धन वित्त, आमचं धन, आमची जमीन, आमची गाडी, आमचं सगळं मानमान्यता जर काय असेल तर आमचं जीवन सगळं विठ्ठल आहे, आम्हाला आमचं हेच धन आहे. तुका म्हणे धन ज्यांचे निज नारायण, वाणी नाही घ्यावे आपल्या हाते करुणिया चित्ते समाधान. वाणी नाही याचा अर्थ कमतरता नाही, वाणी म्हणजे दुकानदार वाणी घ्यायचं नाही. वाणी शब्दाचा अर्थ इथं कमी काहीच नाही, आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं. तुका म्हणे पोते देवे भरले नोहे रीते. महाराज सांगतात करुणिया चित्ते समाधान, पण हे घेण्याकरता चित्तामध्ये समाधान असणं आवश्यक आहे. तुका म्हणे द्रव्य मिळवले मागे, हे तो कोणासंगी आले नाही. आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी द्रव्य मिळवलं, मला वाटते तो अभंग सुटून गेला, कालचा राहिला होता, आणि सकाळच्या वक्त्याने ते काही 4-5 अभंग घेतले नाही. त्याच्यामध्ये लंके माझी घरी किती तो अभंग सकाळी 4-5 अभंग सुटलेले आहेत. नाही झाले जी 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 बरं नाही, रात्रीच्या सत्रामध्ये होतो ना मी, झाल्यानंतर बरं मी नव्हतं मग, ठीक आहे, काय अडचण नाही. तर लंके माझी घरी तुकोबाला सांगतात तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेले नाही. म्हणून महाराज सांगतात की कोणाच्या बरोबर काही गेलेलं नाही. मग तुमचं जीवन कसं आहे, महाराज सांगतात सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे, संगती पंगती देवा सवे घडे, नित्य नित्य जोडे तेची साच, समर्थाचे घरी सकळ संपदा, नाही तुटी कदा कासे याची. तुका म्हणे येथे लाभाच्या कोटी, बहु आहो पोटी समर्थाचे. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला. महाराज सांगतात की आम्ही सुखाचा व्यवहार केला आणि सुखाचा लाभ झाला. सुखाचा व्यवहार कोणता आहे? ज्ञानाचा व्यवहार सुखाचा आहे का? ज्ञानाचा व्यवहार सुखाचा आहे म्हणावं तर विषयापासून इंद्रिय हटवताना काय काय दुःख होतं ज्ञानोबरायांनी 18व्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. ओहावनी वत्स काढिता, ज्ञानोबराय वर्णन करतात भनंग भान्यावनी दौडिता. तसं विषयापासून चित्त काढताना साधकाला खूप त्रास होतो. म्हणजे ज्ञानाचं साधन सुखाचा व्यवहार नाही या अभंगाच्या दृष्टीने. योगाचं साधन तरी सुखाचा व्यवहार आहे का? योगाचं साधनही सुखाचा व्यवहार नाही. सुरुवातीला शम दम वगैरे सगळं वर्णन केलेलं आहे, यम नियम प्राणायाम प्रत्याहार वगैरे. पहिले यमन नियम तेच कोणाला साधत नाहीत आणि लोक प्राणायाम करत बसतात. ऐका, सुरुवातीचा पायाच कच्चा आहे आणि पुढची तयारी चालू असते. म्हणून हे पण साधन सोपं नाही. बरं कर्माचं तरी सोपं आहे का साधन?
किम कर्मेती कवयोपेत्र मोहितः. भगवान सांगतात की कर्म काय, अकर्म काय, विकर्म काय, मोठे मोठे विचक्षण बुद्धिमान कवी ते मोहित झालेले आहेत. म्हणजे कर्माचं सुद्धा साधन सुखाचा व्यवहार नाही. मग सुखाचा व्यवहार काय आहे? महाराज सांगतात की सुखाचा व्यवहार म्हणजे भक्तीचा व्यवहार आहे. या व्यवहारामध्ये सुखच आहे. म्हणजे नामस्मरण करतानाही समाधान आहे आणि ती साध्य प्राप्त झाल्यानंतर सुद्धा, कारण इतर ठिकाणी साध्य साधन भाव वेगळा आहे. भक्तीमध्ये साध्य आणि साधन एकच आहे. बीज आणि फळ हरीचे नाम. इतर साधनामध्ये ज्ञान कुठपर्यंत आपण श्रवण करायचं, तर ती अवस्था प्राप्त झाल्याच्या नंतर आपल्याला ती अवस्था प्राप्त झाली की आता पुन्हा त्या साधनाकडे मागं वळून बघायचं काम नाही. प्राप्ती झाली या जैसी साधने सरती अपयशी. देखी आत्मतुष्टी तैशी कर्मे नाही. कर्म पण नाही आणि मला वाटते ज्ञानाचं श्रवण तरी कुठवर करायचे, चिंतन तरी कुठवर करायचे. अर्थात आपल्याला त्या चिंतनामध्ये सतत राहायचे असल्यामुळे आपल्याला सोडायचं कारण नाही. पण ते कुठवर आहे? मोक्ष प्राप्त झाल्यानंतर आता पुन्हा त्या साधनाचं फलालमेव धान्यार्थम त्यजत ग्रंथम आशेषतः पंचदशी आपल्याला सांगते. तर सुखाचा व्यवहार महाराज सांगतात की हा भक्तीचा आहे. सुखाच्या व्यवहारी सुख लाभ झाला, त्याने काय झालं? सुखाचाच लाभ झाला. मग आनंद कोंदाला मागे पुढे. आम्ही जिकडे पाहावं तिकडं, जिकडे पाहे तिकडे बाई श्री हरी वाचून दुजे नाही. आजी आनंदुरे एके परमानंदुरे. महाराज सांगतात आता सगळीकडे आनंद. तुका मने खातो आनंदाचे लाडू. संगती पंगती देवासवे घडे, नित्य नित्य जोडे त्याचे साच. संगती पंगती संगत इथं आल्यानंतर हा व्यवहार असा आहे की तो देवाची संगत करून देतो, म्हणजे देवाची प्राप्ती करून देतो. आणि पंगत या या भक्तीच्या क्षेत्रामध्ये किंवा या सुखाच्या व्यवहारामध्ये आपल्याला जी पंगत घडणार आहे, कुठेही गेलं तरी आपल्याला चिंतन श्रवण करायला मिळणार आहे. देवाचं चिंतन महाराज सांगतात नित्य नित्य जोडे त्याची साथ. परी किती दिवस मिळणार आहे? नित्य नित्य. आणि हेच खरं आहे. समर्थाचे घरी सकळ संपदा, नाही तुटी कदा कासयाची. महाराज सांगतात की तो परमात्मा समर्थ आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न तो आहे. त्याच्या घरी सर्व काही संपदा आहे, सगळे काय आहे. खरं तर भक्ती करून संसार मिळवायचा नाही, परंतु ज्ञानोबराय सांगतात भक्ती आणि मुक्ती नामापाशी प्रत्यक्ष. सगळं काही परमात्म्याच्या ठिकाणी आहे. नाही तुटी कदा कासयाची. कदा म्हणजे केव्हाही आणि कशाचीच. केव्हाच आणि कशाचीच तुटी इथं नाही. संसारामध्ये दोन्हीची पण परिच्छिन्नता आहे. काही गोष्टी काही काळामध्ये असतात, तर काही गोष्टी आपल्याला उपलब्धच होत नाहीत. तुका म्हणे येथे लाभाच्या कोटी बहुवाव पोटी समर्थाचे. इथं किती लाभ आहे? कोटीने लाभ महाराज सांगतात उपलब्ध आहे. आणि बहुवाव पोटी समर्थाचे. वाव म्हणजे जागा. भगवान परमात्म्याच्या ठिकाणी वाव याचा अर्थ ते कोणालाही मिळतं. कितीही कुणीही मागायला गेलं तरी तिथं कोणाचीच त्या ठिकाणी अवहेलना होत नाही. काय देवे खाता घेतले हातीचे, आले हे तयाचे थोर भय. म्हणता गजरे राम एकसरे, जळती पापे थोरे भय धाके. काय खोळंबले हात पाय अंग, नाशले हे सांग रूप काय. कोणी लोकी सांग घाताला बाहेरी, म्हणता हरी हरी तुका म्हणे. महाराज सांगत होते की आमचं विष्णुदासाचे भांडवलही आम्ही सुखाचा व्यवहार केला तर लाभ सुखाचा झाला, तुम्ही पण चिंतन करा. काही लोक जरा कानाडोळा करत होते. महाराज म्हणले तुम्ही साधन का करत नाहीत? नाही म्हणले आम्हाला भीती वाटते. काय काय लोक असे आहेत महाराज, हरिपाठाचा टाळ वाजला की गाडीव किक मारतात आणि लांब निघून जातात, कानावर आवाज सुद्धा येऊ देत नाहीत. ज्ञानोबरायने असं वर्णन केले, एक पळतच घरी आला, बायकोला म्हणला की पाणी दे मला गरम करून, मला कपड्यासकट आंघोळ करायची. का? ज्ञानोबराय सांगतात मुख देखोनी विरक्ताची सचैल करी. विरक्त माणसाचं मुख पाहिलं की यांना वाईट वाटतं. तुकोबराय अशा लोकांकरता सांगतात देवाने तुमचं काय हिसकून घेतलंय का? काय देवे खातारा घेतले हातीचे. तुम्ही नामस्मरण केलं आणि तुमच्या हातातलं देवाने हिसकून घेतलं का? नामस्मरण करताय आता खाऊ नका. आले हे तयाचे थोर भय, त्या भीतीमुळे तुम्ही नामस्मरण करत नाही. म्हणता गजरे राम एकसरे, जळती पापे थोरे भय धाके. नामस्मरणाचं महात्म्य एवढं आहे की नामस्मरणाचा गजर केला, राम गजरे राम एकसरे. तुम्ही चिंतन करायला लागले, आपण चिंतन करायला लागलो की आपली पाप निघून जळतात. जळतील पापे जन्मांतरे, जळती पापे थोरे आणि भय धाके. भीती सुद्धा इकडे यायला घाबरते. काय खोळंबले हात पाय अंग, नाशले हे सांग रूप काय. यामध्ये नामस्मरण करणाराचं काही हात मोडून गेला किंवा एखाद्याचा पाय मोडला असं काय झालं का? गुरुवर बाबा सांगत असतात ज्ञान झाल्यानंतर माणसं जर मारायला लागले तर हा रोग होईल म्हणे. इकडं कुणीच प्रवृत्त व्हायचं नाही, बाबांच्या मुखात वाक्य असतं नेहमी. तसं नामस्मरण केल्यानंतर कोणाचा हात मोडला, कोणाचा पाय मोडला, कोणाच्या अंगामध्ये विकृती निर्माण झाली, असं कुठं ऐकण्यात आहे का? असं कुठं पाहण्यात आहे का? आणि मग असं जर कुठं पाहण्यामध्ये नाही तर नामस्मरण का करत नाही? कोणी लोकी सांग घाताला बाहेरे, म्हणता हरी हरी तुका म्हणे.
आणि म्हणले रामकृष्ण हरी म्हणलं आणि त्याला सभेतून उठवलं. अजिबात रामकृष्ण हरी म्हणायचं नाही, चल इथून चालता हो, असं कोणी म्हणलं का? असं कोणी काही म्हणलेलं नाही. मग का नामस्मरण करत नाही? महाराज सांगतात नामस्मरण करणारे कसे असतात? उत्तम त्या याती देवा शरण अनन्य गती, नाही तुझा ठाव काही उत्तम मध्यम भाव, उमटती ठसे ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे, भाविक विश्वासी तुका म्हणे नमन त्यासी. उत्तमत्या याती देवा शरण अनन्य गती. महाराज सांगतात की त्या याती त्या जाती उत्तम आहेत. अर्थात तुकाराम महाराज इथं काही जातीवाचक बोलत नाहीत. तुकाराम महाराज सांगतात की आणि जातीवाचक घ्यायचं झालं तरी तुकोबरायांनी गाथ्यामध्ये चिंतन केलं की मला वाटते वैष्णव चांभार धन्य त्याची याती तुकोबराय बोलतात. खरं तर थोडं पुढं सरा. आपल्या संप्रदायामध्ये जातीला अजिबात किंमत नाही. काल महाराजांनी गोविंद महाराजांनी चिंतन मांडलं छानच. यातायाती धर्म नाही विष्णुदासा निर्णय आयसा वेदशास्त्री. पण महाराजांनी आपली जरा वेगळीच जात सांगितलेली. महाराज सांगतात उत्तमत्या याती देवा शरण अनन्य गती. देवाला अनन्य शरण जे जाणारे आहेत त्यांची जात उत्तम आहे. आता अनन्यता कशाला म्हणतात? अन्य न इथे अनन्यता, अन्य त्या ठिकाणी नसणं, परमात्मा सोडून अन्य नसणं. म्हणून तुका मागे दान द्यावे जी अनन्य. जगजोगी अभंगामध्ये शेवट तुकोबाराय सांगतात की मला तुम्ही अनन्यतेचं दान द्या. म्हणून अनन्य जे आहेत महाराज सांगतात की ते उत्तम आहेत. नाही दुजा ठाव काही उत्तम मध्यम भाव. आणि मग जे कोणी आले असतील, कोणत्या जातीतील असतील, कोणत्या वर्णाचे असतील, कोणत्या वयाचे असतील, इथं उत्तम मध्यम कनिष्ठ अशा प्रकारचा भाव नाही. उत्तम मध्यम कनिष्ठ हा भाव आपल्याला संसाराच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळतो आणि संसार चालण्याकरता तो करावाच लागतो. आता इथं सगळे समोर बसलेले वक्ते आहेत. सगळ्यांनी जर ठरवलं की मला पण बोलायचं तर इथं गोंधळ होईल, आपले चिंतन होणार नाही. म्हणून कुणीतरी एकाने इथं बसायचं आणि कुणीतरी बोलायचं अशी आपली पद्धत आहे. म्हणून उत्तम मध्यम कनिष्ठ हा भेद संसारामध्ये जो केला जातो तो कशा करता? संसाराचे कार्य घडी चांगली चालण्याकरता. म्हणून भावाद्वैतम सदा कुर्यात क्रियाद्वैतम न करहिचित. मराठी आचार्यांचे शब्द आहेत शंकर भाष्यामध्ये की भावाद्वैत असावं, क्रियेमध्ये अद्वैत चालत नाही. क्रियेमध्ये द्वैतच लागतं, त्याच्याशिवाय व्यवहार चालणारच नाही. पण भावामध्ये अद्वैत असावं लागतं. महाराज सांगतात नाही तुझा ठाव काही उत्तम मध्यम भाव, उमटती ठसे ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे. आणि मग उमटती ठसे, काय ठसे उमटतात? मला वाटते आपल्याला 12व्या अध्यायामध्ये भक्ताची जी लक्षणं सांगितली ते ठशामध्ये घेता येतील. तसे तर गीतेमध्ये सगळ्याच अध्यायामध्ये भक्ताची लक्षणं आलेली आहेत. दैवी संपत्तीचे जे 26 गुण सांगितलेले आहेत ते पण आपल्याला ठशामध्ये घेता येतील. सगळेच ठसे एकाच्या ठिकाणी उमटतील असं काही सांगता येत नाही. एखादा जरी ठसा असला तरी सुद्धा तो आपलं काम करू शकतो. ऐका, आपण सांगतो की रात्री चिंतन झालं, जेथे कीर्तन करावे तेथे अनन्य सेवा वगैरे अभंग झाला. गुरुवारी चैतन्य महाराज कथा सांगत असतात. मी आता वेळ आटोक्यात आणला, आता थोडं विस्तार करतो. ऐका, तर पैठणमध्ये म्हणजे कसं करता सांगतो की सर्वस्वाचा त्याग केला पाहिजे, चिंतन केले पाहिजे, हे खरंच आहे. परंतु प्रारब्ध जर त्याचं भोगामध्ये राहण्याचा असेल, प्रारब्ध जर भोगामध्ये राहण्याचा असेल तर कितीही त्याग करायचा प्रयत्न केला तरी ती भोग आपल्याला सोडत नाहीत. पण पैठणमध्ये अमृतराय नावाचे एक भक्त होते आणि विरक्त होते. महाल होता, मोठ्या माड्या होत्या, त्यांच्या वर माडीव बसले होते आणि असं विरक्तपूर्ण काव्य त्यांनी लिहिलं. विरक्तीपूर्वक काव्य त्याने लिहिलं आणि ते काव्य लिहिल्यानंतर मगाशी जसं सांगितलं तसं त्यांनी तो कागद खाली टाकून दिला. तर एक वेशधारी संन्यासी त्या रस्त्याने चालला होता. तो राहत होता, मुक्तच राहत होता, सगळा संघ सोडून राहत होता. त्याने तो कागद उचलला, पाहिलं तर अरे हे तर विरक्तीचं काव्य आहे आणि एवढ्या मोठ्या माडीमध्ये राहणारा विरक्तीचं काव्य कसं काय लिहू शकतो? म्हणून थोडा राग आला. राग आल्यानंतर तो वरती गेला आणि आता ह्याने सगळा राजेशाही पोशाख केलेला, अमृतरायाने त्या सगळं ते वैभवच होतं ते. आणि विचारलं का हो, ही कोणाचे अक्षर आहेत? म्हणे मीच लिहिलेलं आहे. तुम्हाला काय कळतं का? म्हणे काय झालं कळतं का? अहो विरक्तीपूर्ण काव्य तुम्ही एवढ्या भोगामध्ये बसून कसं काय लिहिलं? ते म्हणले या भोगाचा माझा काय संबंध आहे? माझं प्रारब्धच भोगात राहण्याचं आहे आणि माझं अंतकरण विरक्त आहे, त्याला मी करणार काय? असं का म्हणले? चला म्हणले माझ्याबरोबर. चला तर चला. तो का म्हणे त्याची इच्छेनं आम्ही ठेवी तैसे. चला तर चला. काय माळे जेवते नेले तेवते निवांतचे गेले. चला तर चला, त्यांच्याबरोबर नेलं. बरं म्हणजे आता तुम्ही राजभोगामध्ये राहिलेत, तुम्हाला जेवणाची वगैरे माहिती नसेल, असं जर राहायचं असेल परमार्थामध्ये तर भिक्षा मधुकरी मागून राहावं लागतं. मग तुम्हाला आता भिक्षा मागायला गेलं पाहिजे, पण आज पहिलाच दिवस आहे, मी आज आणून देतो, उद्यापासून तुम्हाला घरं धावायला नेतो. कुठं न्यायचं? चिंबळी काय आमकं कुठं जायचं तिकडं तिथं तुम्हाला घरं धावायला नेतो. आणि झालं. ऐका, एका झाडाखाली त्यांना बसवलं ते अमृतरायांना. हे गेले भिक्षा आणायला गेल्यानंतर आता हे अमृतराय होते ते भक्त सिद्ध होते, त्यांचा भक्त परिवार मोठा होता.
त्यांचे भक्त तर राजे लोक होते. आता हे मधुकरी आणायला त्यांचे ती संन्यासी गेल्यानंतर एक शिष्य आला, अमृतरायांचा शिष्य, राजा असलेला शिष्य आल्यानंतर त्याने पाहिलं, अरे आपले गुरुजी तुम्ही इकडं कसं काय, अंगावरची कपडे कुठे गेली, असं कसं राहताय? म्हणले माझं प्रारब्धाने हित आणलं, त्याला मी काय करू? चला म्हणले महाराज. चला तर चला. पुन्हा महालामध्ये गेले. पुन्हा महालामध्ये गेल्यानंतर हे मधुकरी मागून आले आणि आल्यानंतर म्हणले बघा मला माहीतच होतं भोगामध्ये राहणारा माणूस विरक्तीचं बोलू शकतो पण त्या करू शकत नाही. पुन्हा आला खवळायला लागला. असं कुठं असतं काय? त्याला करणारच काय म्हणले, माझं प्रारब्ध चित्र राहण्याचं त्याला मी करणार काय? माझा मुद्दा काय चालला होता की उमटती ठसे ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे, की दैवी गुण जर त्या ठिकाणी दिसायला लागले किंवा काल कान्होबरायांचा अभंग गेला, परोपकारी वेचेला शक्ती त्याने आत्मस्थिती जाणीत आली, अशा प्रकारची स्थिती जर त्याला प्राप्त झाली असेल, अशा प्रकारचे ठसे देवाला जे शरण गेलेले आहेत त्यांच्या ठिकाणी दिसतात. म्हणून महाराज सांगतात भाविक विश्वासी तुका म्हणे नमन त्यासी. आणि म्हणून जे भाविक आहेत आणि विश्वासी आहेत, भाव आणि विश्वास, श्रद्धा आणि विश्वास या दोन गोष्टी असाव्यात असं वाटतं. तुळशी रामायणाच्या सुरुवातीला एक श्लोक आलेला आहे त्याच्यावरून काय, भवानी शंकर वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो याभ्याम विनान पश्यंती सिद्धा स्वांतस्तमीश्वरम. श्रद्धा आणि विश्वास याच्यात थोडा फरकच करायचा झाला तर जी बदलणारी असते तिला श्रद्धा म्हणा आणि जी कधी बदलत नाही त्याला विश्वास म्हणा. तर महाराज सांगतात की आपल्या ठिकाणी श्रद्धा म्हणजे प्रेम, इथं प्रेम असा अर्थ केलेला आहे या गाथेमध्ये. आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम असलं पाहिजे, आपल्या अंतःकरणामध्ये विश्वास असला पाहिजे. भांडवल गाठी तरी विश्वास तुका म्हणे नमन त्यासी. आणि असे जे भगवंताविषयी प्रेम धारण करणारे आहेत आणि विश्वास ठेवणारे आहेत, महाराज सांगतात की माझं त्यांना नमन आहे. भय हरिजनी काही न धरावे मनी, नारायणा ऐसा सखा काय जगाचा हा लेखा, चित्त वित्त हेवा समर्पुनी रहा देवा, तुका म्हणे मन असो द्यावे समाधान. आता भगवत भक्तांना अभय देतात तुकाराम महाराज. मला वाटतं गीतेमध्ये सुद्धा आश्वासित करणारे, अभय देणारे, म्हणून भगवान परमात्म्याची एक विभूतीच आहे. अभयम सर्व भूतेभ्यो ददा, व्रत आहे देवाचं, अभयम सर्व भूतेभ्यो ददामी येतात व्रतम मम. सगळ्यात मोठं दान जर कुठलं असेल तर ते अभय दान आहे. बाबा बसलेत आता, मला एक चुटका आठवला सांगतो ऐका. दवाखान्यामध्ये एक माणूस ॲडमिट होता, पोट दुखत होतं, 5-7 दिवस दवाखान्यात ॲडमिट होता. भेटाय गेलेला जो माणूस आहे तो भेटाय गेलेला माणूस म्हणला काय होते? काय नाही म्हणले, 5 दिवसापासून पोट दुखतंय. मग ह्याने काय बोलावं? तो म्हणला आमच्या पण शेजाऱ्याचं 5 दिवस पोट दुखलं आणि 6व्या दिवशी तो मेला. असं बोलल्यानंतर त्याला बरं वाटेल म्हणून तुकोबाराय सांगतात की घाबरायचं कारण नाही. आतापर्यंत परमार्थ करायला परमार्थाच्या मार्गावर अनेकांचे पाय घसरले आहेत. ऐका, अनेकांचे पाय घसरले. कधी कोणाचा पाय घसरल काही सांगता येत नाही. गुरुवर्य संदीपन महाराज एक उदाहरण सांगत असतात. अध्यक्ष एक महात्मा होते, झालंय माझा वेळेत मी बरोबर आटोपतोय आता, काळजी करू नका. एक महात्मा होते आणि एका घरी जायचे. आता बहुतेक आपण महाराज मंडळी फिरणार आहे, एखाद्या गावात गेलं की त्या गावातली ओळख झालेली असते, आपण त्या घरात मुक्कामाला जातो. तो महात्मा त्या घरी मुक्कामाला यायचा. तिथे एक लहान मुलगी होती 5-7 वर्षाची. तिने विचारलं बाबा तुम्ही कोण आहेत? बाबा कोण आहे म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं बाळा मी तुला पुढच्या वर्षी सांगेल. झालं, दुसऱ्या वर्षी महाराज गेले की त्या मुलीने विचारायचं, महाराजांनी पुन्हा तसंच म्हणायचं पुढच्या वर्षी सांगेल, पुढच्या वर्षी सांगेल. ती मुलगी मोठी झाली, लग्न झालं, त्या मुलीला मुलं झाली, तोपर्यंत हे महात्मा म्हातारे झाले, वयोवृद्ध, पार आता जाण्याच्या बेतात. 2-3 दिवसच राहिले होते. मग तिला वाटलं की आपल्या गावामध्ये येणारे महात्मे आजारी पडलेत, शेवटची वेळ आहे, भेटायला गेलं पाहिजेत, म्हणून ते भेटायला आली. आल्यानंतर विचारले बाबा बरे आहेत का? आता काय नाही म्हणले, जीवन यात्रा संपलेली आहे, ते देह झोळ आयसे मानुनी ठेले आपण पे आपण होणी 8व्या अध्यायामध्ये ज्ञानवराय वर्णन करतात. तसं म्हणले आता भक्तायशे जाणा जे ते संपलंय आता. म्हणले तुमचं झालं ठीक आहे, तुम्ही आनंदात दिसताय, चेहरा चांगला आहे, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं नाही. म्हणजे काय प्रश्न आहे? मी लहान असल्यापासून, तुम्ही त्यावेळेस तरुण होता, मी तुम्हाला प्रश्न विचारत होते की तुम्ही कोण आहेत, मला उत्तर दिलं नाही तुम्ही. आज मी विचारते, आज तरी उत्तर. महाराज म्हणले की मी आज तुला उत्तर देणार आहे. काय उत्तर आहे? काय नाही म्हणले बाळा मी एक साधू आहे. ते म्हणले एवढंच सांगायचं होतं एवढा कालावधी? बाई म्हणले हे बोलायला सोपं आहे, पण कधी पाय घसरला असता काहीच सांगता आलं नसतं. आता मी सांगू शकतो की आता माझी यात्रा संपलेली आहे आणि आता माझ्या अंतःकरणामध्ये कुठलेच विकार नाहीत. मी कशा करता बोलतो? भय हरेजनी काही न धरायो म्हणे. गुरुवारी तात्या सांगत असतात, बंडा तात्या. ते म्हणत असतात की लोक आम्हाला विचारतात की अनेक लोकांचे पाय घसरले परमार्थाच्या मार्गावरून, तुमचं काय? तात्या म्हणत असतात की आम्ही तुकाराम महाराज, तुकोबाराय आणि ज्ञानोबारायांच्या मागे चालणारे आहोत. ज्ञानोबारायांचा आणि तुकोबारायांचा पाय कुठं घसरलाय का दाखवून द्या आणि नंतर आम्हाला नावं ठेवा. ऐका, भय हरिजनी काही न धरावे म्हणे. म्हणून तुकोबाराय साधक वर्गाला अभय देतात की तुम्ही भीती बाळगू नका, काही न धरावे म्हणे, काही घाबरायचं कारण नाही. का? नारायणा ऐसा सखा काय जगाचा हा लेखा.
परमात्म्यासारखा नारायणासारखा जर सखा मित्र आपल्याला असेल तर बाकी जगाकडे पाहण्याची गरज नाही. जग तर कुणाला चांगलं म्हणत नाही. ऐसा हा लौकिक कदा राखवे ना पतित पावना सगळा अभंग पाहून घ्या. चित्तवित्त हेवा समर्पणी राहा देवा. मग देवाच्या संगतीत जर राहायचं असेल तर 8 अशी आहे. काय 8 आहे? चित्त वित्त हेवा. आपलं चित्त देवाला समर्पण पाहिजे, आपलं वित्त देवाला समर्पण पाहिजे, आणि आपला हेवा शब्दाचा अर्थ मला वाटतं इच्छा, बरोबर ना. आपल्या अंतःकरणात ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा सगळ्या परमात्म्याला काय करा? समर्पण राहा देवा. तुका मने मन असो द्यावे समाधान. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं मन समाधानी असलं पाहिजे. डोंगरेजी महाराजांचे गोड वाक्य आहे. डोंगरेजी महाराजांनी असं वाक्य लिहिलेलं आहे, आदमी तन की तरफ ध्यान देता है, आदमी धन की तरफ ध्यान देता है, लेकिन आदमी मन की तरफ ध्यान नाही देता. आणि परमार्थ मार्गामध्ये आपल्याला मनाला खूपच अनेक अभंगामध्ये आपल्याला पाहता येतं की फलकटतो संसार येथे सार भगवंत आयसे जागवितो मना. तुकोबाराय सांगतात, तुका मने मन असो द्यावे समाधान. असं जर आपल्या जीवनामध्ये झालं तर आपल्याला घाबरायचं काही कारण नाही. आणि महाराजांना म्हणले की महाराज ठीक आहे, अजून आमच्याकडे पुष्कळ वेळ आहे, आम्ही नंतर करू. तुकोबाराय सांगतात, आयुष्य मोजावया बैसाला मापारी, तो का रे व्यवहारी संसाराच्या, नेल ओढोनी ठाऊके नसता, न राहे दुश्चित हरेविन, कठीण हे दुःख यम जाचतील, कोण सोडविल तया ठाई, राहतील दुरी सज्जन सोयरी, आठवी श्रीहरी लवलाही, तुका मने किती करीशी लंडाई, होईल भंडाई पुढे थोर. तुकोबारायांना त्या साधकाने सांगितलं, करू, आज करू, उद्या करू, नंतर करू. महाराज सांगतात असं नाही. आयुष्य मोजावया बैसाला मापारी, तो कार्य व्यवहारी संसाराच्या. इथं आपल्या आयुष्याचं मोजमाप रोज चालू आहे. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजूनही किती आहे अवकाश, आणि तो अजून संसारामध्ये गुंतलेला आहेस. तू कार्य व्यवहारी संसाराच्या. हो, म्हणून जागृतीच्या बाबतीत चिंतन करायचं झालं तर एक वर्ग संसारातला असा आहे, कितीही जाग केलं तरी जागच होत नाही. आता माझ्याकडे पुष्कळ वेळ आहे, 5-7 मिनिटं आहेत, ऐका. कितीही जाग केले तरी जाग होत नाही, असं एक वर्ग आहे. दुसरा एक वर्ग असा आहे की जाग केल्याच्या नंतर जाग होणार. नावं सांगतो, आपण सगळे साधक चिंतन करणारे आहोत. नवनाथ ग्रंथामध्ये गोपीचंद आणि मैनावतीची कथा आलेली आहे. मैनावतीने गोपीचंद राजाला स्नान करताना पाहिलं तर ती रडायला लागली. राजाची आई रडते. गोपीचंदाने विचारलं, रडायला काय झालं? तुला कोणी त्रास दिला का? तुला कोणी दुःख दिलं का? तुला कोणी सत्यात कीर्तन नाही दिलं का? अडचण काय? हो, काय अडचण काय? रडतेस का? असा चेहरा का टाकलाय? आणि मग तिने सांगितलं, बाळा मी याच्याकरता रडत नाही. आऊट हात का मानव देह अल्लाने तुझे दिया, खाया पिया सुखसे सोया नाग जमाना खोया. एवढा सुंदर नरदेह तुला परमात्म्याने दिलाय आणि तो तू संसारामध्ये घालवतोस. आईच्या तेवढ्या वाक्याने गोपीचंद राजात बदल झाला आणि गोपीचंद राजा सावध झाला. दुसरा वर्ग. तिसरा वर्ग असा आहे की सावध, जगातली परिस्थिती पाहिली आणि सावध झाला, गौतम बुद्ध. आणि चौथा वर्ग आहे सावध होऊनच या ठिकाणी आले. विषय जुननी जन्मले, जे शुकाधिक दादोले, ज्ञानोबराय सांगतात. किंवा आपल्याला हस्तमलकाचं जी चिंतन करता येईल, आचार्यांचं चिंतन करता येईल, भरपूर आपल्याला उदाहरणं सांगता येतील. आणि चौथा वर्ग आहे, 5वा वर्ग साधू संतांचं, की तो आपल्याला जाग करण्याकरता आला. म्हणून आयुष्य मोजावया बैसाला मापारी, तो कार्य व्यवहारी संसाराच्या. आपलं आयुष्य कधी संपन काहीच माहीत नाही. कोरोनातून जरी वाचलो असलो तरी जाणार नाही असं थोडंच आहे. कोणता क्षण आपला शेवटचा असेल काही सांगता येत नाही. गुरुहरी चैतन्य महाराज सांगत असतात, सिलेंडरची टाकी कधी आणली. आता कसं झालंय, मी 2008ला संस्था सुटलो, 9 पासून चातुर्मास त्यांची ऐकतो, त्याच्यामुळे त्यांचं बरंच डोक्यात बसलेलं आहे माझ्या. तर गॅसची टाकी कधी आणली ते आपल्याला लिहून ठेवता येते, पण गॅसची टाकी कोणत्या वारी, किती वाजून, किती मिनिटांनी संपणार आहे सांगता येत नाही. तशी जन्मतारीख आपल्याला माहिती आहे, पण आपली मरणाची तारीख क्षणभंगुर नाही भरवसा. महाराज सांगतात, तू कार्य व्यवहारी संसाराच्या, तू का अजून संसारामध्ये. नेईल ओढोनी ठाऊके नसता, न राहे दुश्चित हरेविन. ओढून नीर म्हणले, तुला कळणार सुद्धा नाही की कधी हा घेऊन जाईल. ठाऊक नसता, काय काय झोपेतच जातात, काय जेवायला बसले की ग्रासगिळी सत्ता. तुकोबाराय सांगतात, हातामध्ये घेतलेला घास मुखामध्ये जाईलच, याची काही शाश्वती नाही. म्हणून न राहे दुश्चित हरेविन. असा दुश्चित म्हणजे उदास राहू नको. असं परमार्थाचं काहीतरी वेगळंच आहे, काय वाईटच आहे, अशा प्रकारचं चिंतन करत बसू नको. तरी झडझडून वहिला निघ, ये भक्तीचे वाटे लाग, तरी पाविसा व्यंग निजधाम माझे, कठीण हे दुःख यम जाचतील, कोण सोडविल तया ठाई. संसाराचं दुःख भयंकर आहे. बाळक्रीडेमध्ये वर्णन आहे, यमदूत त्याशी करीती यातना, नाही नारायणा भजले जे, जे नाही भजले एका भावी हरी तया दंड करी यमधर्म. यमधर्म म्हणे तया दोषी, अशी कार्यकेशिवाशी चुकले ती कथा पुराण श्रवण होते तुम्हा कान डोळे मुख. कान डोळे मुख संतांची संगती, न धराचे चित्ती सांगितले संती तुम्हा उमगोनी, गर्भाशी येऊनी यमदंड. दंडू म्हणे आम्ही रागे यमधर्म, देवा होय श्रव दुर्जनाचा. पुढचं जोडून द्या, दुर्जनाचे आणि करुणे संहार, ते नाही आपल्या कामाचं सध्या. महाराज सांगतात की यम त्रास देईल, मारेती तोडीती झोडीती निष्ठोर.
तिथं कोण सोडवीन? तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. नाण्या म्हणले आमची भावकी आहे, आमके आमके आहेत, तमके आहेत, राहतील दुरी सज्जन सोयरी, आठवे श्रीहरी लवलाही. नामदेव महाराजांचा अभंग, अंत काळे मी परदेशी, ऐसे जाणोनी मानसी, कोणीही कामाला येणार नाही. म्हणून तुका म्हणे किती करीशी लंडाई, होईल भंडाई पुढे थोर. संत आणि परमात्मा यांचं वचन न ऐकून आपल्या जीवनामध्ये किती असा उद्धटपणा तू करणार आहेस. होईल भंडाई, भंडाई म्हणजे तुझी फजिती पुढे झाल्याशिवाय राहणार नाही. माझ्या वाट्याला आलेले जे अभंग आहेत, थोडी गाडी स्पीडने दामटली मी, पण वेळेमध्ये गाडी पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मी सुरुवातीलाच बोललो की जगद्गुरू तुकोबारायांची ही जी दिव्य वाणी आहे, या दिव्य वाणीला स्पर्श करण्याचं खरं तर आपलं काहीतरी मागच्या जन्मातलं, तुका म्हणे मज न घडता सेवा, पूर्व पुण्य ठेवा ओढवला. या जन्मामध्ये तर असं काही चांगलं केलेलं आठवत नाही, मागच्या जन्मातलं काहीतरी पुण्य माझ्या पाठीचे आहे. तुम्ही तर सर्व साधू संत सिद्धच आहात अशी माझी भावना आहे. तर या ठिकाणी मला बोलण्याची संधी, अर्थात गुरुवरे बाबांच्या कृपाशीर्वादाने संयोजक जी मंडळी आहेत त्यांनी माझ्याकडे ही सेवा सोपवली. मला ज्याप्रमाणे जमली त्याप्रमाणे बोलण्याचा मी प्रयत्न केला. यदक्षरम पदभ्रष्टम मात्राहीनम चेद भवेत तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसिद्ध परमेश्वर. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.